नमस्कार. लोकसत्ता विश्लेषणच्या या विशेष उपक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या उपक्रमाचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. नुकतंच पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत 20 लाख कोटींचं पॅकेज त्याची घोषणा केली आणि ही एकूण जीडीपीचे म्हणजे आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 10% ही अमाऊंट असणार आहे असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे 5 टप्प्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याविषयी सविस्तर काही घोषणा केल्या. परंतु अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. नेमकं खिशातून काय जाणार आणि पदरात काय पडणार हा प्रश्न आपल्यासमोर अजूनही उभा आहे. तर ही जी काही गुंतागुंत आहे ही सोपी नाही. त्यासाठी त्या थोडीशी अर्थविश्लेषकच आपल्याला ते नीट समजावून देऊ शकतात. आणि त्यानिमित्त आपण या विशेष विश्लेषण उपक्रमामध्ये आज आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अजित रानडे यांना. सुविख्यात अर्थविश्लेषक आणि अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व. मुंबईमध्ये IIT मुंबई इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी, त्याच्यानंतर IIM अहमदाबादमध्ये पदव्युत्तर शिक्षण, ब्राऊन विद्यापीठ अमेरिकेमध्ये तिथे PhD आणि सध्या बिर्ला समूहाचे चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. तर याशिवाय व्यापार, अर्थ, उद्योग, वाणिज्य अशा विविध विषयांवरती सखोल आणि विपुल लिखाण विविध नियतकालिकांमध्ये, याशिवाय अनेक इंग्रजी मराठी परिसंवादांमध्ये सहभाग, विविध न्यूज चॅनल्समध्ये आपण त्यांना पाहत असतो. तर आज ते आपल्या इथे आलेले आहेत. सर, आपलं सहर्ष स्वागत. आणि या विषयाबद्दल खूप लोकांना उत्सुकता आहे, कारण मुळात अर्थसाक्षरता हा विषय तितकासा आपल्याकडे झिरपलेला नाही आपल्या समाजात, असं कुबेर सर नेहमी म्हणत असतात. आणि आज त्यानिमित्तानं आपण इथे आलेला आहात. तर मी अधिक वेळ न दवडता लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढे संवादकाची भूमिका बजावावी. गिरीश सर. नमस्कार. सहभागी झालेल्या सर्वांचं स्वागत. आणि अर्थातच मित्र आणि अनेक विषयातले चर्चांचे आधार अजित रानडे यांचंही मनापासून स्वागत. सिद्धार्थांनी परिचय करून दिलेला आहे. त्याच्यात ते सांगितलं ते बरं झालं, कारण तुमची मूळची पदवी अभियांत्रिकीची आहे. कारण हल्ली अर्थशास्त्रावरती फक्त इकॉनॉमिक्स शिकलेल्यांनीच बोलावं अशा पद्धतीचे एक नवी विचारधारा आलेली आहे. अशा वेळेला बहुआयामी असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही अनेक विषयावर मांडतही असता आणि भूमिकाही घेत असता. हे खूप महत्वाचं अशा अर्थाने आहे की सर्वसाधारणपणे अर्थशास्त्राविषयी असं म्हटलं जातं की ते भूतकाळाचं भाकीत उत्तम वर्तवतात. दे आर एक्सलंट इन प्रेडिक्टिंग द पास्ट या अर्थाने. पण तुमच्या बाबतीत हा मुद्दा लागू पडत नाही, कारण तुम्ही काय येऊ घातलंय याची नेहमी सजगतेनं माहिती देत असता, त्याबाबत भूमिका घेत असता. त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारणं हे बरंच काही शिकवून जाणारं असतं. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. चर्चेची सुरुवात या मला असं वाटतं या विशेष मदत योजना या पॅकेजच्या संकल्पनेपासूनच करायला हवी. त्याची मुळात गरज का लागली, ते पॅकेज द्यायची वेळ येईल अशी आपली अर्थव्यवस्था आधी होती का? समजा करोना आला नसता तर आपण उत्तम टुमटुमीत धडधाकट होतो असं मानता येईल का? आणि झालं कसं की हे पॅकेज नावाचं जी काही घोषणा झाली आणि त्याचा एक भला मोठा खोका आपल्या दारामध्ये आलेला आहे. आणि त्याचा एक पहिला भाग निघाला, दुसरा भाग निघाला, तिसरा भाग निघाला. आता 5 दिवस ही माणसं आपण सगळेजण त्यातले ते जे काही होतं आतमधलं भेट आतली ती बाहेर काढत होतो. तर या सगळ्याची मुळात गरज का लागावी आणि एकंदर अर्थविषयक आपलं वास्तव काय याविषयी तुम्ही सांगितलं तर मला असं वाटतं सुरुवात आपण त्यांनी करूया, कारण अनेक विद्यार्थ्यांचे आणि अर्थविषयक उत्सुकांचे प्रश्न यायला लागलेले आहेत. आपण सुरुवात करूया मला वाटतं. गिरीशजी, तुमचं आणि टीम लोकसत्ताचं पहिलं म्हणजे मोठे आभार. मला तुम्ही इकडे आमंत्रण दिलं, आमंत्रित केलं आणि सिद्धार्थजींचं एवढं छान प्रेमाचा परिचय दिला, त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. आणि ह्या चर्चेला मी सहभागी होणं ऑलवेज म्हणजे आनंदाच असतो. म्हणजे विषय अतिशय इंटरेस्टिंग असतो. तुम्ही म्हणालात की इतिहास म्हणजे पूर्वीचं भाकीत करणं, जे घडलंय त्याचं भाकीत करणं हे एवढं सोपं नसतं. कारण कधी कधी सध्या इतिहासात काय घडलं हे पण खूप वादाचे विषय असतात. त्यामुळे प्रेडिक्टिंग द पास्ट इज ऑल्सो डिफिकल्ट. आणि बरेच वेळा अर्थशास्त्रात ते पण करावं लागतं. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे जीडीपीचा रेट हा बरेच वेळा
ऍडजस्ट होतो आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात ऍडजस्ट होतो. त्यामुळे कधी कधी मागचा डेटा पण आपल्याला वाकीत करावा लागतो. नाही, याचं थोडीशी एक पार्श्वभूमी देतो की आपण समजा 2-3 महिने च्या आधीचा काळ आपण बघूया की साधारण जानेवारीत किंवा डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती होती. तर खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर गेले 4-5 वर्षामध्ये आपल्या जो विकास वृद्धीचा जो दर आहे, म्हणजे जीडीपी ग्रोथ रेट जो म्हणतोय, तो सातत्याने खाली येत चाललाय. म्हणजे 2016-17 पासून जर बघितलं, आणि हा सरकारचा स्वतःचा म्हणजे गव्हर्नमेंटचाच डेटा आहे. हा काही म्हणजे तो त्याच्यात थोडे वाद झाले, डिबेट झाला. पण सरकारचा जो काय तो इम्परफेक्ट डेटा असो का नसो, तोच जर त्याचीच आपण जर ट्रेंड बघितली तर 2016-17 पासून जर तो आपण जर दर बघितला तर 8%, 7%, 6%, 5 आणि 4.5. म्हणजे आता या वर्षी तर शून्यापेक्षाही खाली गेलं. म्हणजे ही जी सातत्याची जी ट्रेंड आहे, ही काय अचानकपणे यावर्षी आलेली नाहीये. म्हणजे मी कोविडच्या आधीचा काळ म्हणतोय. आणि सातत्यानं एक मध्ये मध्ये थोडस व्यत्यय हो, आणतो. हो, जरूर जरूर. 2016 पासून तुम्ही दाखला देताय. 16-17 हो, सरकार हो. 2014 साली सत्तेवर आलं. 2016 तुम्ही दाखला देताय, याचा अर्थ तो निश्चितीकरणाचा क्षण तुम्हाला अभिप्रेत आहे का याच्यामध्ये? हो, त्यातून अजून एक तो एक आश्चर्याचा गोष्ट म्हणजे 2016 नोव्हेंबर साली निश्चलीकरण म्हणजे ज्याला डिमॉनिटायझेशन झालं, ते त्याची घोषणा झाली आणि त्याचे पडसाद जवळजवळ आपण 1.5-2 वर्ष ऍक्च्युली आपल्याला अर्थकारणाला सोसावे लागले. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कृषीमध्ये किंवा इन्फॉर्मल सेक्टरमध्ये त्याचे खूपच तीव्रपणे जाणवले. पण गंमत म्हणजे गव्हर्नमेंटच्याच डेटाप्रमाणे 16-17 या साली आपला ग्रोथ रेट म्हणजे विकास वृद्धीचा दर 8% होता. आता त्यात तो आता आजचा वादाचा विषय नाही, पण तो 8% होता आणि त्यानंतर तो 7% झाला आणि मग आम्ही असा खाली घसरत गेला. आणि अजून एक सांगावं वाटतं म्हणजे 2014 साली मे महिन्यामध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा म्हणजे पद स्वीकारलं आणि म्हणजे त्यांचं सरकार आलं, तेव्हा तेलाची किंमत जवळजवळ मला वाटतं $100 होती आंतरराष्ट्रीय बाजारात. आणि आपल्या अर्थकारणाला एक मोठा वल्नरेबल पॉईंट असा आहे की आपल्याला जवळजवळ 80-85% तेल आयात करावं लागतं आणि ऑइल प्राइस इज अ बिग वल्नरेबिलिटी. त्यामुळे जवळजवळ $100 होतं. पण ते 2-3 महिन्यातच म्हणजे सप्टेंबरच्या अखेर ती किंमत घसरून जवळजवळ $40 का $35 वर आली. आणि ती जी किंमत होती तेलाची, ती जवळ 2-2.5 वर्ष ते खाली राहिली. म्हणजे तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 60 ते 70% कमी आली. पण अर्थातच आपल्या देशात पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल काही 60% कमी आलं नाही. त्याचा सरकारने असा फायदा घेतला आणि तो चांगला म्हणजे त्याच्याबद्दल कदाचित वाद एवढा नाहीये की त्यांनी एक्साईज ड्युटी वाढवली. त्यामुळे 80 रुपयाचं पेट्रोल 75 रुपये झालं. 80 रुपयाचं पेट्रोल काही 40 रुपयावर नाही आलं. म्हणजे आणि तो जो ती जी म्हणजे सरकारला जी रक्कम मिळाली म्हणजे एक्साईज टॅक्स ज्याला आपण म्हणतो, ती त्यांनी 2 वर्ष त्याचा 2 किंवा 2.5 वर्ष उपभोग घेतला आणि अर्थात राज्य सरकारांनी पण घेतला. तर निव्वळ केंद्र सरकारात तो जवळजवळ 11.5 ते 12 लाख कोटी रुपये, 12 लाख कोटी, आज आपण 20 लाख कोटीचा लोकांजवळ करतोय, जवळजवळ 11.5 ते 12 लाख कोटी रुपयाचा सरकारला फायदा झाला आणि तो 2016 पर्यंत होत गेला. आणि त्यानंतर 2016 मध्ये काय झालं की नोव्हेंबर मध्ये ओपेक देशांची आंतरराष्ट्रीय पहिल्यांदा प्रथमच भेट झाली. ओपेक देश म्हणजे जवळजवळ मला वाटतं 20 एक देश आहेत त्याच्यामध्ये आणि त्यात अजून 10 म्हणजे रशियासारखे रशिया राष्ट्र हे ओपेक मध्ये नाहीये. त्या सगळ्यांची एक मोठी मीटिंग झाली, जी एक नवा ग्रुप तयार झाला, त्याचं नाव आहे ओपेक प्लस. आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे 2 त्यातले दादा म्हणजे सौदी आणि रशिया. तर त्यांनी एक मोठा करार केला आणि दिस इज अ ऐतिहासिक करार आहे, म्हणजे अग्रीमेंट ज्याला म्हणू आपण. 2016 साली नोव्हेंबर, ज्या महिन्यात निश्चलीकरण झालं त्याच महिन्यात जिनिव्हामध्ये ही मीटिंग झाली की तेलाच्या किमती इतक्या खाली आलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं की सप्टेंबर 2014 ते नोव्हेंबर 2016 पर्यंत $40 हे त्यांना परवडेन असं झालं. त्यांनी असा करार केला की आपण सगळ्यांनी मिळून, तुम्हाला माहिती आहे कार्टेल आहे, त्यामुळे आपण ऑइलचा प्रोडक्शन कमी करूया, प्रोडक्शन कट करूया आणि कदाचित तेलाची किमती वाढतील आणि आपल्याला त्याचा नफा होईल. तेव्हा ते 2016 साली सुरू. त्यानंतर काय झालं की म्हणजे तुम्हाला सध्या आंतरराष्ट्रीय म्हणजे बाजारात, तेलाच्या बाजारात शेख म्हणा, ऑइल शेख ज्याला म्हणतात, ते सौदी अरेबिया नसून, रशिया नसून ही अमेरिका आहे. सगळ्यात जास्त उत्पादन तेलाचं अमेरिकेत होतं. पण ते शेल ऑइल मध्ये होत असल्यामुळे त्याचा म्हणजे त्यांचा नफा, त्याची प्रॉफिटेबिलिटी ही $40 खाली ते नुकसान म्हणजे ते तोट्यात असतं. त्यामुळे त्यांच्या पण ते पदरी पडलं की ते किंमत वाढवण्याची जी, तर तेव्हापासून जे सुरू झालं, तर मग तेलाच्या किमती वर तेव्हापासून जाऊन गेलं. पण त्याचं ते एकमेव कारण नव्हे.
म्हणजे आपली जे मी म्हणालो की 16-17 सालापासून जी आपली जी विकासाचा दर तो खाली होत गेलाय, त्याच्यात बरेच इतर पण आहेत. म्हणजे एक तुम्ही जर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बघितली, म्हणजे प्रायव्हेट म्हणजे खासगी क्षेत्रातनं जी येते, ती गेले 4 वर्ष नुसती 28% रखडलेली आहे. म्हणजे जीडीपीच्या 28%. ही खरं म्हणजे 36, 37, 38% असायला हवी. ती जवळ 10%, 10-12% खाली आहे आणि ती अशीच म्हणजे स्टॅग्नेटिंग फॉर लास्ट 4 इयर्स. निर्यातीचा घेऊया आपण. आपला जो निर्यात होते म्हणजे एक्सपोर्ट्स, आणि याच्यामध्ये मी मर्केंडाईज एक्सपोर्ट्स म्हणतोय, की आपला जो एकेकाळी 20, 22, 25% म्हणजे ह्याच्यामध्ये आयटी एक्सपोर्ट नव्हे, नुसता निव्वळ आपला मर्केंडाईज एक्सपोर्ट जो असतो तो जवळजवळ निदान 18 ते 20% वाढायचा दरवर्षी. तो 2014 ते 2019 का 2020 म्हणजे आता 5 वर्ष झाली, त्याचा टोटल ग्रोथ इन एक्सपोर्ट इज 0. म्हणजे खरं म्हणजे खूपच लाजिरवाणी आहे. अर्थात त्याच्यामध्ये असा पण एक मोठा त्याचं मोठी एक गोम अशी आहे की आपल्या मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्टमध्ये 20% आपण तेल निर्यात करतो. म्हणजे गंमत अशी आहे की आपण तेल आयात पण करतो आणि पेट्रोल निर्यात पण करतो. आणि जेव्हा पेट्रोल तेलाच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा आपली निर्यात पण कमी होते. पण बेसिकली मला काय म्हणायचं की जीडीपीच्या विकासाचा दर, नंतर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट किंवा टोटल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, नंतर एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, आणि अर्थातच बँकिंग म्हणजे एनपीए ज्याला आपण म्हणतो, नॉन परफॉर्मिंग लोन्स, ते पण म्हणजे सातत्याने वर जात होते. आधी जे 8-9% होते ते 10, 10.5, 11% पर्यंत पोहोचलं. म्हणजे हा माझा म्हणण्याचा मुद्दा असा की 4-5 वर्षाचा हा जो ट्रेंड आहे, हा या कोविडच्या पार्श्वभूमीवर आहे. आणि त्याला मग त्याचं विश्लेषण करून ते असं का झालं ते म्हणजे आपण ते केलं असतं. म्हणजे समजा कोविड आला नसतं तर कदाचित आपण त्याच्यावर आज चर्चा झाली असती. आणि त्यानंतर मग सडनली संकट होतच, म्हणजे फक्त या कोविडमुळे वाढला असा अर्थ. अर्थव्यवस्थेची म्हणजे ते एकूण दोलायमान परिस्थिती होती. आणि जीडीपी मी म्हणलं या वर्षी आपल्याला कदाचित कोविड जरी झाला नसता तरी जेमतेम 4-4.5% आपला रेट जीडीपी ग्रोथ झाला. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रचंड देशाला जिथे ज्याचं पंतप्रधान तो आवडता शब्द वापरतात डेमोग्राफिक डिव्हिडंड वगैरे घ्यायचा आहे, त्याला या एवढ्या पद्धतीने कमी वाढून चालणार नाही हे तर उघडच आहे. किमान आपल्याला 2 अंकी असायला हवं हे सगळे म्हणतातच आहेत. पण आता त्याच्यात त्याचबरोबर आपण अशी पण भाषा करत होतो की आपल्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. म्हणजे पण 5 ट्रिलियन करायला आपला दर कमीत, आणि तो अर्थात त्याच्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळा भाषणांमध्ये टाइम टेबल नसतं. म्हणजे 5 ट्रिलियन आपण जरूर जाऊ पण 2050 साली जाऊ. जर आपल्याला पुढच्या 5-6 वर्षात 5 ट्रिलियन गाठायचं असेल, म्हणजे आता ते 2.5 ट्रिलियन आहे, म्हणजे दुप्पट करायचं असेल तर अर्थातच आपला दर ग्रोथ रेट शुड बी ऍटलीस्ट 8 ते 10%. तर तो 8-10% नसून 4 किंवा 4.25, 4.25% होता आणि आता कोविडमुळे तर शून्यावरच येणार आहे. शून्यावर. त्यातल्या काही संस्थांनी मला असं वाटतं की त्याला शून्याच्या खाली दिलेलं आहे. म्हणजे गोल्डमॅन सॅक्स सारखी ते शून्याखाली असेल असं म्हणतात. तर आता खरं भाकीत करणं फार कठीण झालंय कारण डेटा इज चेंजिंग सो फास्ट. पण इट्स गोट बी टफ. पण या पार्श्वभूमीवरती ज्याचा गवगवा झाला होता ती विशेष मदत योजना पॅकेज जाहीर झालं आणि पंतप्रधानांनी सांगितलं की ते 10% आहे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 20 लाख कोटी रुपयांचं असेल. तर या पॅकेज विषयी मुळात ते पाहिल्यानंतर 5 दिवसाच्या त्या उघडण्याच्या प्रयत्नानंतर त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय झाली आणि खरोखर ते 10% आहे का? कारण त्याच्याविषयीच मतभेद आहेत आणि अनेकांनी बोलून दाखवलंय की 10% काय म्हणजे अनेकांचं म्हणणं की 1,80,000 कोटीच्या पेक्षा जास्त त्याच्यामध्ये काही नाहीये. तुमचं मत काय? तुम्ही जी उपमा दिली ती मला आवडली की एक मोठा खोका. जसं मला वाटलं की अमेझॉनचं कुरिअर आपल्या घरी येतं, एक मोठा खोका येतो. म्हणजे अमेझॉनचा शब्द मुद्दाम वापरतोय पण आपण खोका आवडतो. पण ह्या 20 लाख कोटीचं विश्लेषण करायच्या आधी परत 1-2 मिनिटं आपण घेऊया की ही जी घसरण झाली त्याच्यात अर्थात जागतिक पॅटर्न पण आहे. असं नाही की इतर देश काही फोफावत म्हणजे त्यांचा ग्रोथ जोरात आहे. चीनमध्ये आलेली आहे मंदी. आणि काय झालं की या कोविडमुळे बऱ्याच मोठ्या मोठ्या देशांनी पॅकेजेस अनाऊन्स केली. म्हणजे फिस्कल स्टिम्युलस ज्याला म्हणतो, वित्तीय एक उत्तेजक म्हणजे स्टिम्युलस. तर सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेत सध्या रिपब्लिकन प्रेसिडेंट आहे. ट्रम्प हा आणि रिपब्लिकन पक्ष तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञ आहात की त्यांचा नॉर्मली स्मॉल गव्हर्नमेंट, अँटी स्टिम्युलस किंवा अँटी सबसिडी त्यांचा नेहमी पवित्र असतो. पण त्याच सरकारनी त्यांच्या जीडीपीच्या 10% असं अनाऊन्स केलं. आणि ह्याच्यामध्ये खूप वाद झाले, मतभेद झाले. पण ते मतभेद डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन मध्ये त्या साईजवर नव्हता.
की 10% करायचं की नाही ह्याच्यावर मतभेद नव्हते, की तो मतभेद असे होते की त्यातला भाग किती कामगारांना जाईल आणि किती म्हणजे कॉर्पोरेट्सना जाईल. तर ह्याच्यावरनं ते त्यांचं ते वाद होतं. पण 10% हे आणि ट्रम्पना तर प्रेसिडेंट ट्रम्पना अजून करायचं अजून 2-3% करायचं. तर त्यांनी 10% म्हणजे त्यांच्या जीडीपीचा 10% म्हणजे इट इज ऑलमोस्ट $2.2 ट्रिलियन. म्हणजे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा साईज इज देअर फिस्कल स्टिम्युलस बरं का. बरोबर. आणि तसंच इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये, जपानमध्ये आणि आपल्याच देशाने बरेच दिवस म्हणजे जवळ 2-2.5 महिने आपण काही अनाऊन्सच केले नाही. आणि त्यामुळे इथे प्रेशर की कॉर्पोरेट लॉबीकडनं म्हणजे रोजगार काय कामगार वर्गाकडनं किंवा लघु आणि मध्यम जे एसएमई सेक्टर सगळे लोक राज्य सरकारांकडनं की काहीतरी आपल्याला फिस्कल स्टिम्युलस करायलाच पाहिजे कारण वी आर फेसिंग अ डबल शॉक बरं का. शॉक आणि डिमांड शॉक. म्हणजे पूर्वी जसं आपण एक 2008 साली जी झाली पहिलं म्हणजे त्यात फायनान्शियल क्रायसिस तो काय इकॉनॉमिक क्रायसिस नव्हता. सुरुवातीला येतो वॉल स्ट्रीट वाला क्रायसिस. या कोविडमुळे काय झालंय की सप्लाय शॉक पण आहे आणि डिमांड शॉक पण आहे. तर डिमांड शॉकचा अर्थ काय की जवळजवळ 30 ते 35% डिमांड एकदम खाली घसरलेलं आहे. उदाहरणार्थ आता ह्या वाहतूक सेवा एअरलाईन किंवा टुरिझम ट्रॅव्हल किंवा निदान नुसतं मॉलमध्ये जाणं मॉलची विक्री ज्या ज्या ठिकाणी सिनेमा IPL हे सगळ्याचं मागणी शून्य झालेली आहे. तर ही मागणी भरून कशी काढायची त्यासाठी तर डिमांड शॉक म्हणून त्या फिस्कल स्टिम्युलसचा आग्रह लोकांनी धरला होता. पण बराच काळ तो आपल्या केंद्र सरकारने ओढून धरला आणि शेवटी मग पंतप्रधानांनी जी अनाउन्समेंट केली घोषणा केली की 20 लाख कोटी आपण म्हणजे 20 लाख कोटीचं आपण पॅकेज अनाउन्स केलं घोषणा केली आणि त्याचं मग तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे वित्तमंत्र्यांनी 5 ब्रीफिंग मध्ये परिषदेमध्ये त्यांनी त्याचा लेखा म्हणजे डिटेल दिले. पण सांगायचं म्हणजे की 20 लाख कोटी रुपये समजा आपण एक 20 लाख कोटी रुपये तिजोरीतनं काढले आपल्या देश म्हणजे केंद्र सरकारच्या तिजोरीतनं काढले आणि सगळ्यांना वाटले तर दर डोई म्हणजे 100 कोटी आपलं लोकसंख्या अशी समजूया म्हणजे 130 कोटी नेहमी आपण म्हणतो 100 कोटी असले लोक तर एक 20 लाख कोटी भागिले 100 कोटी म्हणजे दर डोई 20,000 रुपये येतात जवळजवळ. आणि एका कुटुंबात समजा 4 लोक किंवा 5 लोक असतील तर दर कुटुंबाला 1 लाख रुपये आपण म्हणजे वितरण करतोय डिस्ट्रीब्यूट करतोय असं समजा. पण ही चुकीची कल्पना आहे कारण ऍक्च्युअली तिजोरीतनं पैसे आलेलेच नाहीयेत. एक मोठी बाब या पॅकेजची अशी आहे की 20 लाख कोटी रुपयांचा जो पॅकेज आहे त्यामधनं सरकारी तिजोरीतनं जेमतेम 1 दशांशच रक्कम म्हणजे ऍक्च्युअल अमाऊंट फिस्कल जी मला म्हणून ती फक्त 2 लाख कोटी आहे. म्हणजे जवळजवळ 18 लाख कोटी रुपये हे तिजोरीतनं बाहेर पडणार नाहीयेत. ते कुठनं जाणार आहेत तर ते बँकांमधनं पतपेढी संस्थांमधनं लिक्विडिटी म्हणून RBI मधनं. तर तसा त्याचं तो विश्लेषण करायला पाहिजे की 20 लाख कोटी रुपयांपैकी 8 लाख कोटी रुपये असे आहेत जे रिझर्व्ह बँकेनी आपल्या कमर्शियल बँकांमध्ये ओतलेले आहेत ज्याला आपण लिक्विडिटी सपोर्ट. बरोबर. आता काय होत आहे की आपल्या तुम्हाला माहिती आहे बँकिंग क्षेत्रातली परिस्थिती अशी आहे की NPA रेशो जास्त असल्यामुळे बऱ्याचशा कर्जांवर बोजा असल्यामुळे नवीन कर्ज दिली जात नाहीयेत आणि जो काय म्हणजे डिपॉझिटरचा पैसा असतो म्हणजे जे आपण बँकेत जे पैसे ठेवतो ते लोनच्या स्वरूपात बाहेर न जाता ते सगळे पैसे RBI कडे जातात. बरोबर. तर तेच पैसे RBIनी स्वस्त दरात म्हणजे ज्याला आपण 3% का 4% या दरामध्ये बँकांना परत त्याचा पुरवठा केलाय. आणि नॉर्मली RBI हे रिझर्व्ह बँकांना इमर्जन्सी फंडिंग करतं. रिझर्व्ह बँकेची व्याख्या म्हणजे लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट. म्हणजे जर एखाद्या बँकेला मिसमॅच झाला की प्रचंड लोक डिपॉझिट आपलं काढायला आले आणि त्या दिवशी पैसे नसले तर इमर्जन्सी कॅश असिस्टन्स बँकांना मिळतो रिझर्व्ह बँकेकडून आणि ते रिझर्व्ह बँकेची ती फंक्शन आहे. पण यावेळी रिझर्व्ह बँकेने काय केलंय की बँकांना नुसतं इमर्जन्सी फंडिंग न देता 3 वर्षाचं फंडिंग स्वस्त दरामध्ये दिलेलं आहे. त्याला म्हणतात लिक्विडिटी सपोर्ट. हा पैसा बेसिकली अल्टिमेटली डिपॉझिटरचाच पैसा आहे पण हा रिझर्व्ह बँकेने छापलेला नोटा सध्या किंवा काही तर ते जवळजवळ 8 लाख कोटी रुपये सांगायचं म्हणजे ते 20 लाख कोटीपैकी 8 लाख कोटी निव्वळ रिझर्व्ह बँकेने लिक्विडिटी सपोर्ट दिलेला टू बँक्स आणि नॉन बँक्स म्हणजे इतर वित्तीय संस्था. तर तो सगळा मिळून त्याचं काय म्हणतात त्याचं टोटल आहे 8 लाख कोटी. ते काय सरकारी तिजोरीतून आलेलं नाही ते रिझर्व्ह बँकेतून आलेलं आहे आणि त्याचं बँकांनी काय करावं हे बँकेवर अवलंबून आहे. बँका काय करतात 8 लाख कोटी आणि अधिक 2 लाख कोटी म्हणजे 10 लाख कोटी ते 20 लाख कोटी मधला आपल्याला साधारण हिशोब लागला.
हा 2 लाख कोटी मी जे आधी सांगितलं की त्याच्यामध्ये मग रोजगार हमी योजना जे राष्ट्रीय आहे त्यातले थोडं म्हणजे 60,000 कोटी 60,000चं 100 म्हणजे 1 लाख कोटी केलाय ती तरतूद वाढवलेली आहे त्यामुळे ते सगळं त्याच्यात आलं. 5 किलो गहू तांदूळ जवळजवळ वाटतो 70-80 कोटी लोकांना तर ते त्या 2 लाख कोटी पण मी मुख्य सांगायचं म्हणजे 8 लाख कोटी ही मोठी रक्कम आहे. ही निव्वळ लिक्विडिटी सपोर्ट आहे ती बँकांना पुरवली जाईल स्वस्त दरात पण बँकांनी जर ती रक्कम ती म्हणजे ती काय म्हणतात ती कॅपिटल न वापरतात ती लिक्विडिटी न वापरून जर लघु उद्योगांना ती लोन नाही दिली तर ती परत रिझर्व्ह बँकेत जातं. बरोबर. ते नुसतं खेळतं राहतं त्यामुळे त्याचा खरं इकॉनॉमीला त्याचा फायदा डायरेक्टली होऊ शकत नाही. मी दुसरी उपमा द्यायची म्हणजे की तुम्ही घोड्याला नदीपर्यंत घेऊ जाऊ शकता पण म्हणजे पाणी प्यायचं शेवटी घोड्यानेच करावं लागतं. तर बँकांना भरपूर लिक्विडिटी पुरवण्याचं काम आरबीआयने केलेलं आहे पण बँका आता मुक्तपणे किंवा फ्रीली लोन देतील की नाही हे त्यावर अवलंबून आहे आणि ते कदाचित म्हणजे देतील की नाही हा म्हणजे हा प्रश्न एक मोठा प्रश्न आहे की बँकांवर जर तुम्ही जबरदस्ती केली आणि एस्पेशली ज्या सार्वजनिक क्षेत्रात पब्लिक सेक्टर बँक आहे त्यांना त्याची भीती असते तुम्हाला माहिती आहे सीव्हीसी सीबीआय तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांच्यावर तुम्ही अनलेस तुम्ही त्यांना स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलं ज्याला आपले पंतप्रधान कधी कधी म्हणतात फोन बँकिंग केंद्राने जर दिल्लीहून फोन आला की अमुक माणसाला लोन दे पण ते त्याच्यातनं आपण बरेच खूप दूर आलोय ते तसं आपण करणार नाही आहोत. एक मोठा पेच आहे की हाऊ टू कन्वर्ट बँकिंग इन टू लोन. पण समजा या 8 लाख कोटींमध्ये उदाहरणार्थ बाजारपेठेच्या अवस्थेमुळे मंदीच्या सदृश्य वातावरणामुळे हे उद्योजकांनी किंवा जे कोणी कर्ज घेऊ इच्छितात त्यांनी कर्जच घेतलं नाही तर हे 8 लाख कोटी रुपये हे आपल्याला 20 लाख कोटीमध्ये धरताच येणार नाहीत ना. बरोबर आहे म्हणजे धरलेले आहेत पण जोपर्यंत त्याचा मुख्य म्हणजे उद्योगावर किंवा राष्ट्रीय विकासावर किंवा जीडीपी ग्रोथवर जर आपल्याला व्हायचा असेल परिणाम तर तो ऍक्च्युअली त्याचा लोन मध्ये रूपांतर व्हायला पाहिजे आणि ते लोन घेऊन लोकांनी उद्योगात तो त्याचा म्हणजे निवेश झाला पाहिजे त्याची गुंतवणूक झाली पाहिजे. जर गुंतवणूक झाली नाही किंवा तुम्ही नवीन फॅक्टरी बांधा किंवा आपली एखादी फॅक्टरी त्याचं एक्सपॅन्ड करा ते त्याच्यातनं रोजगार निर्मिती होईल ते झाल्याशिवाय मग ते पॅकेज म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांनी लिक्विडिटी सपोर्ट म्हणावा आणि या 8 लाख कोटीच्या अधिक पण वित्तमंत्र्यांनी 3 लाख कोटी मुद्दामून म्हणजे लघु उद्योगांकरता एसएमईज करता एक वेगळी त्याच्यामध्ये अनाउन्स केली होती स्कीम म्हणजे 3 लाख कोटी त्या 3 लाख त्याचं स्वरूप असं आहे की त्या वित्तमंत्र्यांनी सांगितलं की हे 3 लाख कोटी ज्या तुम्ही बँका द्याल त्याच्यावर तुम्हाला 0 म्हणजे ते कम्प्लिटली जरी तुमचे बुडाले सगळेच्या सगळे जरी बुडाले तरी तुम्हाला आम्ही संपूर्णपणे ते रिएम्बर्स करतो. केंद्र सरकार बँकांना 3 लाख कोटीपर्यंत रक्कमेपर्यंत लघु उद्योगांना जर हे कर्ज दिलं गेलं तर ते आम्ही संपूर्णपणे तुम्हाला त्याचा मोबदला देऊ किंवा रिएम्बर्स करू आणि त्याचं स्वरूप असं आहे की 4 वर्षाचं ते लोन असेल आणि पहिल्या वर्षी तुम्हाला बिलकुल त्याचं व्याज भरावं लागणार नाही म्हणजे ज्याला मोरेटोरियम म्हणतात आणि पुढच्या 3 वर्षात तुम्ही त्याची वसुली करायची. पण समजा काही लघु उद्योग बुडाले तर तो बुडलेला सगळा जो काय लॉस असेल तो संपूर्णपणे केंद्र तो भरपाई त्याची करू शकेल. तर राहिलेल्या 3 लाख कोटी 3 लाख कोटी याच्या मगासपाशी जसं म्हणाल तसं 8 लाख कोटीचा हा भाग कळला की हा नुसता रोखतेसाठी बँकांकडे दिलेला आहे 2 लाख कोटी हा प्रत्यक्ष केंद्राचा खर्च आहे. राहिलेल्या 10 लाख कोटी रुपयांचा आपल्याला कसा हिशोब मांडता येऊ शकेल. राहिलेल्या 10 लाख कोटी मध्ये मी 3 लाख तुम्हाला सांगितले की 3 लाख कोटी हा एसएमई करता फंडिंग आहे. म्हणजे तो एक बेसिकली गॅरंटी आहे की 3 लाख कोटी तुम्ही सरळपणे कर्ज द्या ते जर मिळाले तर आम्ही तुम्हाला भरपाई करू. त्यामुळे त्याची जी काही भरपाई तिजोरीतून येणार असेल सरकारच्या केंद्र सरकारची ती 4 वर्षांनी येईल या वर्षीच्या बजेटमध्ये नाही म्हणून ते आपण त्याचा तसंच डिस्कॉमचा काही सपोर्ट आहे. आता ते बारीक सारीक जे म्हणजे वीज वितरण करणाऱ्या राज्य सरकार किंवा असे त्यांना जवळजवळ 90,000 कोटी म्हणजे 1 लाख कोटीच धरा तुम्ही 1 लाख कोटीचं त्यांना लिक्विडिटी सपोर्ट आहे. परत लिक्विडिटी आली इकडे की त्यांना कर्ज दिलं जाईल त्या कर्जाने त्यांची जी थकबाकी आहे म्हणजे त्या तुम्हाला माहिती आहे की ज्या वितरण संस्था असतात वीज वितरण करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या वीज विकत घेतात म्हणजे फ्रॉम युटिलिटीज. तर युटिलिटीची बिलं सगळी थकलेली होती ती बरीचशी युटिलिटी कंपन्या आहेत त्या परत गव्हर्नमेंटच्याच कंपन्या आहेत आणि त्या युटिलिटी कंपन्या आहेत
ते कोळशाने वीज बनवतात, त्यामुळे ते कोळशा कंपनीला त्यांची वीज त्यांची बिलं थकलेली आहेत. तर ही जी लिक्विडिटी, दिस इज अगेन लिक्विडिटी सपोर्ट, की आम्ही वितरण कंपन्यांना 1,00,000 कोटी जवळ 1,00,000 कोटी देऊ आणि ती त्यांनी लोन म्हणून वापरून आपापली बिलं ठरवेल. ती अशी 1,00,000 कोटी. अशीच लिक्विडिटी बरंचसं स्वरूप याच्यात लिक्विडिटी सपोर्टच आहे. म्हणजे मी कर्ज 50,000 कोटी किंवा असं काही इक्विटी फंडिंग आहे, की म्हणजे लघु उद्योगांना इक्विटी फंडिंग मिळावं ह्याच्याकरता एक फंड ऑफ फंड्स तयार केले, म्हणजे जणू काही एक इक्विटी फंड तयार केलेला आहे, की त्याच्यातनं आपण ह्याच्यात गुंतवणूक करू, म्हणजे लघु उद्योगांमध्ये. मग त्यांनी परत त्यांचं ऍप्लिकेशन आलं पाहिजे, ते तुम्ही त्याचा तो प्रॉफिटेबिलिटी त्याचं तुम्ही हे कराल, म्हणजे एक्झामिन कराल आणि मग गुंतवणूक कराल. तर ते 50,000 कोटीचं आहे. त्यामुळे हे बरेचसे असे हे दिस इज लिक्विडिटी सपोर्ट. 20,00,000 कोटीपैकी ऍक्च्युअल ज्याला आपण फिस्कल स्टिम्युलस म्हणू, ऍक्च्युअल स्टिम्युलस, ते 2,00,000 कोटीचं आहे आणि 18,00,000 कोटी जवळजवळ लिक्विडिटी सपोर्ट आहे. तुम्ही प्रयत्न करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा पाठीशी आहोत ही रक्कम 18,00,000 कोटी रुपये आहे. आणि सरकार याला कारण पण आहेत, आपण या कारणांमध्ये पण जाऊया. अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे बाजारपेठेच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता लागते जी गुंतवणूक लागते, म्हणजे एक चौथ्या प्रेस ब्रीफिंग मध्ये मला वाटतं सगळं ते कृषी क्षेत्रावर होतं, की बाजार समितीला म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, की स्टोरेज असो किंवा कोल्ड स्टोरेज, त्याचं जे मार्केटिंगला लागतं त्याच्याकरता काही तरतूद केलेली आहे. पण ती यावर्षी येणारच नाही. ती अगेन इट्स अन अनाउन्समेंट. ते 20,00,000 कोटीच्या पॅकेजमध्ये आहे. लिक्विडिटी सपोर्ट नाही बँकेची, पण ती एक म्हणजे इट इज अन अनाउन्समेंट. आजच IMFच्या अर्थतज्ञ गोपीनाथ यांनी सकाळी काही आकडेवारी त्यांच्या ट्विटरवरनं प्रसृत केली या सगळ्या पॅकेजेसच्या घोषणांच्या अनुषंगाने, आणि कुठला देश किती खर्च करतोय. भारत अजूनही अत्यंत कमी खर्च करणाऱ्या देशांमध्ये आहे. म्हणजे तो जो नकाशा सुरुवातच मला वाटतं पहिल्या 1-2 मध्ये भारत येतो आणि नंतर तो आलेख असा वळत जातो. सगळ्यात कमी खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारत आहे. तर मला यातला प्रश्न असा की बर्नस्टीन सारख्या विश्लेषकांनी भारताच्या म्हणजे जे मदत योजना पॅकेजचं वर्णन करताना असं म्हटलं होतं की भारताच्या व्यवस्थेला, म्हणजे त्यांना खरं सरकार वगैरे अभिप्रेत असेल, सगळं काही मोठं असायला हवं, मोठा आकार, मोठी घोषणा, मोठा पुतळा किंवा तत्सम काहीतरी, त्यामुळे ह्या मोठा आकडा जाहीर केला गेलाय, प्रत्यक्ष मदत तेवढी नाही, असं अनेक विश्लेषकांचं मत आहे. बर्नस्टीन सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला हा टीकेचा सूर पटतो का सर्वसाधारणपणे? नाही, कारण अपेक्षा मात्र होती जास्त, हे मात्र कबूल, म्हणजे हे आपल्याला कबूल करायला लागेल, की आतापर्यंत म्हणजे ही एक समज पण होती की भारताला कदाचित एवढं झेपणार नाही, एवढं परवडण्यासारखं नाही आपलं फिस्कल सिच्युएशन, वित्तीय तूट किंवा एकूण डेट टू GDP याला म्हणतात, की टोटल गव्हर्नमेंटचं कर्ज किती आहे, अजून किती आपण याच्यावर खर्च करू शकतो, हे सगळं बघता कदाचित 10% पूर्णपणे, 10% म्हणजे 20,00,000 कोटी पूर्णपणे खर्च करणे. तुम्हाला माहिती की आपल्या पूर्ण अॅन्युअल बजेटच मुळे जवळजवळ 27 का 30,00,000 कोटी असतं. म्हणजे त्याचं पूर्ण ते संबंध वर्षात जे खर्च करायचं ते तुम्ही एका महिन्यात तुम्ही जर, शक्यता कमी होती आपल्याला माहिती होतं, पण निदान 2,00,000 कोटीच्या ऐवजी समजा दुप्पट किंवा तिप्पट जर आपण केलं असतं तर कदाचित त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट जास्त जाणवला होता असं मला तरी वाटतं. आणि त्यातूनचा मी तुम्हाला एक उल्लेख करतो की आपल्याला पैसे कुठे हवेत. एक म्हणजे की तुम्ही जर हे बघितले, लघु उद्योग जे असतात त्यांचे येणी असतात, म्हणजे रिसिवेबल ज्याला म्हणतो, त्यांच्या कस्टमरकडे बरेच वेळा ते कस्टमर त्यांचे असतात ते पब्लिक सेक्टर कंपनी असतात किंवा डायरेक्टली सरकारच असतं, केंद्र सरकार, राज्य सरकार. तर हे सगळे रिसिवेबल आपण जर ऍडअप केले तर जवळजवळ 5 ते 6,00,000 कोटी रुपये ह्याच्यात. आणि लघु नाही, याच्यात मोठे उद्योग पण आहेत, L&T सारख्या कंपन्या पण आहेत की ज्यांचं थकलेली बिलं थकलेली आहेत. लघु उद्योगांनाच तो त्रास होतो असं नाही, आणि बरेचशी बिलं थकवता आणि थकवणारी लोक नुसती म्हणजे पब्लिक सेक्टर नाही, खाजगी क्षेत्रात पण आहेत, मोठ्या मोठ्या. सगळ्यात मोठं बिल थकवणारं सरकारच आहे ना, म्हणजे हो, सरकारच आहे. तर निदान त्यांनी ती थकलेली बिलं तरी ताबडतोब ही करावी. त्याच्यातच 5-6 लाख कोटी तुम्हाला तो जो पैसा जाईल, आणि हे या उद्योगांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देता येतील, त्यांची जी काही बिलं आहेत, त्यांची जी काही त्यांना जो कच्चा माल खरेदी करायचा असतो पुढच्या म्हणजे प्रोडक्शनच्या दृष्टीने, तर हा एक मोठा स्टिम्युलस आपण म्हणजे करायला होता. दुसरा म्हणजे रिफंड. बऱ्याच कंपन्यांचा GST रिफंड, म्हणजे एस्पेशली निर्यात करणाऱ्या कंपन्या असतात किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट ज्याला आपण म्हणतो. हल्ली काय होतं की तुम्ही एखादी गोष्टीची विक्री करता
पण त्याचा जो जीएसटी असतो तो सरकारला भरावा लागतो हो. आणि तुम्ही जास्ती भरला असेल त्याचं तुम्हाला रिफंड मिळतं. पण रिफंड मिळायला खूप वेळ लागतो. तर इनपुट टॅक्स क्रेडिट ज्याला आपण म्हणतो जीएसटीचा, तो तुम्ही रिफंड ताबडतोब द्या ना. तो त्याच्यामध्ये पण 50,000 कोटी कदाचित निघतील. हे एक दुसरं. तिसरं म्हणजे राज्य सरकार, मुख्य म्हणजे कोविडचा एक जे आता महामारी आहे आणि त्याच्याबद्दल जी खर्च करावा लागणार आहे तो जास्तीत जास्त राज्य सरकारांवर पडणार आहे. आणि राज्य सरकारांना हे म्हणजे जेटली साहेबांच्या पासून तो जो ओरिजिनल जो जीएसटी आपण हे केला होता अग्रीमेंट, त्याच्यामध्ये राज्य सरकारांना असं एक हमी दिलेली होती. इनफॅक्ट इट वॉज अ प्रॉमिस की पहिल्या 5 वर्षात तुमच्या जीएसटी मध्ये जो काही शॉर्टफॉल येईल तो आम्ही भरपाई त्याची देऊ. 14% आधी खाली जर तुमचं जीएसटी नाही म्हणजे त्याची ग्रोथ जर कमी पडली तर आपण केंद्र सरकार तुम्हाला ती भरपाई देईल. ती बरीचशी ती थकबाकी अजून आहे, ती जवळजवळ 1 लाख कोटी कदाचित असेल. त्यामुळे या तीन गोष्टी तरी म्हणजे थकलेली बिलं लघु किंवा मोठ्या उद्योगांना सरकार केंद्र किंवा राज्य सरकारने ते चुकवणे, दुसरं म्हणजे जीएसटीचे रिफंड सगळे देणे आणि इन्कम टॅक्स रिफंड पण, आणि तिसरी गोष्ट म्हणजे राज्य सरकारांना जीएसटी कॉम्पन्सेशन देणे. या तिन्ही म्हणजे जर केले असतं तर त्याचं फिस्कल स्टिम्युलस इम्पॅक्ट विल बी माझ्या मते तरी बऱ्यापैकी विल बी सिग्निफिकंट. तो जो म्हणजे हे दिसतंय की जी टीका होती तिला काहीतरी आधार आहे. त्यातला एक अतिशय महत्वाचा मुद्दा असतो की मग म्हणजे गेल्या वर्षी केला गेलेला अनेक कंपन्यांवरचा कॉर्पोरेट कराची घोषणा असेल, मदतीची घोषणा असेल, सरकार सतत जे उपाययोजना करतंय विशेषतः गेल्या काही 3-1 वर्षामध्ये, हे ज्याला सप्लाय साइड म्हणतात त्या अर्थाने करतंय की म्हणजे भरपूर जेवायला देते पण मुळात जेवायची इच्छाच नसलेल्या रुग्णासमोर पंचपक्वान्नांचं ताट ठेवतंय. त्याची गरज आहे का? म्हणजे डिमांड साइड साठी जास्त प्रयत्न हवेत. माझी भूक वाढायला हवी. तो वारंवार शब्द वापरला जातो अॅनिमल स्पिरिट वगैरे वगैरे. ते अॅनिमल स्पिरिट जाऊ दे पण मुळात जगण्यासाठी तरी खायची इच्छा निर्माण व्हायला हवी. असे प्रयत्न अर्थव्यवस्थेसाठी होत आहेत असं वाटतं का? त्यासाठी काय करायला हवं आणि नसतील तर? आणि गिरीजी एक सांगायचं म्हणजे की वित्तमंत्र्यांनी सांगितलं की आय एम नॉट डन येट. म्हणजे ज्या 5 घोषणा म्हणजे 5 प्रेस ब्रीफिंग झाल्या त्या घोषणा सगळ्या झाल्या तेव्हा कोणीतरी विचारलं की अजून 2% म्हणजे 2 लाख कोटी आहे. तर त्या म्हणाल्या की नाही अजून कदाचित म्हणजे आम्ही वी आर ओपन. त्यामुळे आपण हे थोडा तो आशावादी ठेवू आपण. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला विश्लेषणासाठी आम्हाला बोलवावं नाही नाही, कारण काय आहे की त्यांचं असं म्हणणं की जोपर्यंत लॉकडाऊन चालू आहे तोपर्यंत जर आम्ही फिस्कल स्टिम्युलस दिला पण लोकच बाहेर येत नाहीयेत जर मागणीच नसेल. पण याच्यामध्ये काय आहे की थोडीफार सायकोलॉजी पण आहे की कन्झ्युमर कॉन्फिडन्स कमी होतोय. म्हणजे लोकांना सुरुवातीला तुम्हाला सांगितलं डिमांड शॉकमुळे डिमांडच कमी झाला. त्यानंतर लोकांच्या नोकऱ्या जात आहेत किंवा नोकरीबद्दल जी काय अशाश्वती किंवा अँझायटी असते त्यामुळे लोक खर्च कमी करतायत, ज्याला म्हणतात आपण डिस्क्रेशनरी स्पेंडिंग. आज एखाद्या चांगला शर्ट विकत घेतला तर 2-3 हजार रुपयाचा शर्ट असतो चांगला ब्रँडेड, तो आज या महिन्यात आपण पोस्टपोन करूया किंवा वॉशिंग मशीन घ्यायचं नको आता. तर हे सगळं डिस्क्रेशनरी स्पेंडिंग जेव्हा तुम्ही कमी कमी करता तेव्हा एकूणच मागण्या कमी होतात. त्यामुळे मग त्या कंपन्यांवर तो त्याचा परिणाम होतो. त्यामुळे बिझनेस कॉन्फिडन्स कमी होतो आणि बिझनेस कॉन्फिडन्स जर कमी झाला तर बिझनेस आपला खर्च कमी करतात, लोकांचे पगार कमी करतात किंवा लोकांना हे कमी करतात, काही लोकांना कामावरनं कमी करतात. आणि तो कमी झाला की मग कन्झ्युमर कॉन्फिडन्स पण, म्हणजे कन्झ्युमर कॉन्फिडन्स आणि बिझनेस कॉन्फिडन्स हे एकमेकांना जणू काही पूरक आणि ते पेसिमिझमचं स्पायरल चाललंय. त्याच्यात सायकोलॉजी आहे. तर ते जर आपल्याला त्याचं उलटं करायचं असेल की ऑप्टिमिझम स्पायरल करायचं असेल तर कुठेतरी एक असं म्हणजे आलं पाहिजे की तुम्ही म्हणता अॅनिमल स्पिरिट सारखं की लोकांनी तर अगदी धीटपणे म्हणजे उद्योजकांनी धीटपणे नवीन गुंतवणुकीचे प्लॅन सुरू केले पाहिजेत. तिथे या स्टिम्युलसचा फायदा होतो. हे करण्याकरता त्या स्टिम्युलसची गरज आहे. आणि तो जो स्पायरल जो सुरू झाला ना, कन्झ्युमर कॉन्फिडन्स बिझनेस कॉन्फिडन्स एकमेकांना असं पूरक होत गेलं तर आपोआप ते इट इज अ सायकोलॉजिकल प्रोसेस. म्हणजे याचे अर्थशास्त्र किंवा असं की हे 2% 3% असं नसून असं होऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे तो स्टिम्युलसची गरज आहे. नाहीतर हा जो अँझायटी जी आहे ती इट इज सेल्फ फुलफिलिंग. मग हा मुद्दा अतिशय अगदी बरोबर आहे. वातावरणच नसेल तर मी बाहेर पडून करू काय? मग एका बाजूला अर्थव्यवस्थेचं आव्हान आणि त्याच वेळेला हे आरोग्याचं आव्हान. तर अशा वेळेला हा सरकारचा गोंधळ उडाला आणि करोनाचा जो काही धोका आहे तो आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती दाखवला गेला किंवा दाखवला गेला त्याचा परिणाम वाईट असा अर्थव्यवस्थेवर झाला, असं नाही का वाटत तुम्हाला? हो, असं म्हणजे असं जरूर वाटतं. कारण एक तर दिस इज अनचार्टेड टेरिटरी. म्हणजे आपण ह्या परिस्थितीला कधीच तोंड दिलेलं नाही आणि कुठल्याही देशाने दिलेलं नाही. या सगळ्या देशांना ही जी परिस्थिती आहे हे ज्या महामारीचं तोंड द्यावं लागतंय, कोणाकडेही मागचा म्हणजे ह्याच्यात देर इज नो एक्सपर्टीज. आणि म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की जगातलं सगळ्यात मोस्ट पॉवरफुल नेशन म्हणजे अमेरिका,
जवळजवळ म्हणजे 5-5.5 लाख रुग्णांपैकी 1/3 अमेरिकेत आहेत हो. आणि मृत्यू पण. आणि एवढा मोठा देश, धनाढ्य देश, पण त्याला तोंड जाऊ म्हणजे त्यांना पण त्यांची पण त्यांचा पण गोंधळ होतोय. त्यामुळे असं काही याच्यात आपण विशेष म्हणणं नाही की भारतावरच त्याचा परिणाम होतोय. पण मला असं वाटतं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये टीबी किंवा डेंग्यू, मलेरिया हे आपले म्हणजे आपल्याकडे असं काही परफेक्ट स्वीडन किंवा फिनलंड, डेन्मार्क सारखी परिस्थिती नाहीये. त्यामुळे आपण ह्याला कितपत त्याच्या बॅलन्स किती ठेवावा, म्हणजे की मला असं वाटतं की आपण एक तुम्ही लक्षात घ्या की 24 मार्चला जेव्हा पंतप्रधानांनी भाषण म्हणजे घोषणा केली लॉकडाऊनची, त्यावेळी देशामध्ये 190 केसेस होत्या. 190 आणि जेमतेम 2% फेटॅलिटी रेट होता. आता 2 महिन्यानंतर देशामध्ये जवळजवळ किती 2 लाख, 2.25 लाख केसेस आहेत आणि फेटॅलिटी रेट हॅज गॉन अप टू 3 or 4%. असं अर्थात लोक म्हणतात की जर लॉकडाऊन केलं नसतं तर अजूनच, पण या 2 महिन्यात परिस्थिती अशी झाली की आपण अर्थव्यवस्थेवर इतका वाईट परिणाम झालेला आहे. म्हणजे मध्यमवर्गीय जी लोक घरी बसून आपण जसं लॅपटॉप किंवा वायफाय वापरून काम करू शकतो, हा एक फार छोटा वर्ग आहे. पण ज्या लोकांना डेली वेज अर्नर ज्याला म्हणतात किंवा डेली अर्निंग, एस्पेशली शहरातले, म्हणजे ग्रामीण क्षेत्रात कदाचित कमी, पण शहरातले जे काय म्हणतात अर्बन पुअर ज्याला म्हणतात, किंवा इव्हन इफ दे आर नॉट पुअर, मला वाटतं तुमच्या लेखात पण तुम्ही म्हटलं की तुम्ही टेक्निकली तुम्ही त्या दारिद्र्यरेषेखाली नसाल, पण एखादी जरी काही घटना झाली, एक तुमची नोकरी गेली, किंवा आपण साधं मुंबई शहरामध्ये आता गाड्या बंद आहेत रेल्वेच्या, पण चर्चगेटवर तिथे बसणारे 100 पोरं असतात, ती दररोज बूट पॉलिश करतात. त्यांना दररोजचा जो 200-300 रुपये मिळतात, ते बंद झाले 2 महिने. असे कित्येक असे उद्योग आहेत. तर तो जो आपण जी इकॉनॉमिक कॉस्टची संबंध राष्ट्रावरची इम्पोज केली आहे, ती मला वाटतं त्याची फार आपण एक्सेसिव्ह झालंय. म्हणजे एकीकडे महामारी, ते फ्लॅटन म्हणतात ती कर्व, आपण त्याचा संसर्ग, त्याचा जो स्पीड आहे, म्हणजे इन्फेक्शनचा पसरण्याचा जी गती आहे, ती आपण कमी करण्याचे प्रयत्न, कारण ह्याला दुसरा काही पर्याय नाही. ते जोपर्यंत वॅक्सिन होत नाही, त्या वॅक्सिनला कधी 1-2 वर्ष पण 3 वर्ष लागू शकतील, तोपर्यंत त्याला एकच पर्याय की ह्याचा संसर्ग म्हणजे चा जो वेग आहे किंवा प्रसरण्याचा जो वेग आहे, तो आपण असा ठेवायचा की आपल्या हॉस्पिटल सिस्टमला तो मॅनेज करता येईल. हे एकमेव आहे. म्हणजे पण आपल्या हॉस्पिटल सिस्टममध्ये आपण इतर रोग पण मॅनेज करतोच की. पण म्हणून हा जो ट्रेड ऑफ आहे, मला असं वाटतं की कदाचित आपण ओव्हर रिएक्शन केली. आणि आता 2 महिन्यानंतर खरं म्हणजे आता लॉकडाऊनची जेव्हा परिस्थिती, खरं मग लॉकडाऊनची गरज असेल त्याच वेळी आपण म्हणजे अर्थव्यवस्था उघडण्याची बाब करतोय. बरोबर. अगदी हाच मुद्दा आहे की म्हणजे जेव्हा आता खरं लॉकडाऊनची गरज लागेल तोपर्यंत आपण लॉकडाऊन दमलेलो आहोत ऑलरेडी, टाळेबंदीनी दमलेले आहोत. मुंबईमध्ये लोकलच्या प्रवासामध्ये दररोज 10 माणसं जात असतात. यासाठी उपाय न करता आपण हा उपाय घेतला, हा एक भाग. तर आता आहे त्या परिस्थितीला तर काही बदलू शकत नाही, 2 महिन्यात व्हायचं ते झालं. तर इथून पुढे जाताना तुम्हाला काय काय सुचवावं असं वाटतं सरकारला, कारण तुम्ही अनेक समित्यांचे सदस्य आहात, तुमचं लिखाणही असतं, उद्योग क्षेत्रही तुमचा तो एक अनुभव दांडगा आहे. तर ते आता तर हे काही ती जी काही मलमपट्टीची शक्यताच नाही, आता काही भयंकरच प्रकार घडलेला आहे. तर आता काय करायला हवं आपल्याला? ही कसली ही याला उपमा द्यायची म्हणजे देर इज अन एलिफंट इन द रूम, माहिती, इंग्लिशमध्ये म्हणतात तो कोविडची महामारी किंवा अर्थव्यवस्था इज द एलिफंट, तो हत्ती बघायचं नाहीये फक्त आपल्याला. आणि आपण सगळे आंधळे आहोत. त्यामुळे मी पण आंधळाच आहे. आपण सगळे चाचपडून आपण म्हणजे ह्याच्यातला तज्ञ कोणीच नाहीये. आणि हे सगळं, त्यामुळे त्याला एकच माझ्या मते मुख्य त्यातलं एक प्रिन्सिपल असं, तत्व असं की जास्तीत जास्त डिसेंट्रलायझेशन करायला हवं. म्हणजे आपण काय करतोय, पूर्ण राष्ट्रामध्ये आता 2च कायदे लागू आहेत. तो काय म्हणतात, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आणि एपिडेमिक डिसीज ऍक्ट, जो म्हणजे चाफेकर बंधूंच्या वेळी त्यांनी तो खून केला होता आपले कमिशनरचा, तोच कायदा आज लागू आहे. आणि सगळं त्याचा बोजा पोलिसांवर आलेला आहे. म्हणजे पोलिसांनी सर्टिफिकेट द्यायचं, एनओसी द्यायची आणि लाठी मारायची आणि टेम्परेचर घ्यायचं. पण त्यामुळे हे बदललं पाहिजे की आपल्याला ती यंत्रणा अशी पाहिजे की डिसेंट्रलाइज करा तुम्ही. दुसरं म्हणजे फोकस ह्याला म्हणजे काय, टेस्टिंग आणि ट्रेसिंग आणि कंटेनमेंट, हाच म्हणजे पुढचे काही महिने आपल्याला हेच करावं लागणार आहे. पण हळूहळू नुसतं केंद्रावर बोजा न ठेवता, म्हणजे नुसतं सरकार यंत्रणेवर बोजा न ठेवता, काही मोठ्या मोठ्या संस्थांना, कंपन्यांना पण तुम्ही सहभागी करा, भागीदारी करा. की अर्थात आता मोठ्या कंपन्या, समजा टाटा बिर्ला सारख्या मोठ्या कंपन्या, त्यांनी जबाबदारी घ्यावी की तुम्ही
तुमच्या कर्मचाऱ्यांना तुमच्या फॅक्टरी तुमची ऑफिस चालवायला ती जे काय प्रोटोकॉल पाळावे लागतात, उदाहरणार्थ सोशल म्हणजे डिस्टन्सिंग किंवा सॅनिटायझेशन किंवा टेम्परेचर मॉनिटरिंग किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांना बसनी आणणं आणि ती बस 1/3 रिकामी ठेवणं, म्हणजे ती अशी क्राउडिंग न करता, हे आता कंपन्यांवर तुम्ही द्या. बजाजच्या मला वाटतं एमडीने केलेलं आहे की विधान की आम्हाला जबाबदारी घ्या. तसंच म्हणजे असं आपल्याला करावं लागणार की सगळीच्या सगळं जर तुम्ही कर्फ्यू टाईप जर चालवायला लागलं तर ते फार कठीण जाईल. आणि आता लोकांमध्ये म्हणजे त्यांचं पेशन्स त्यांची आणि अजून असं उफाळायला नको की अजून काही संताप. दुसरी गोष्ट म्हणजे काही काळानंतर तुम्हाला यू हॅव टू वरी अबाउट इन्क्रीजिंग क्राईम ऑल्सो. म्हणजे मायनर क्राईम, मेजर क्राईम. परत आपल्याला महामारीचे मृत्यू दिसतात, पण स्ट्रेस, डोमेस्टिक व्हायलन्स, ह्या ज्या गोष्टी आहेत, लोक घराघरामध्ये जो स्ट्रेस असेल तो त्याचा परिणाम काय. आणि इतर रोगांना हॉस्पिटल, मुंबईसारख्या ठिकाणी सगळ्या हॉस्पिटल बेड्स आर ऑक्युपाइड विथ कोविड पेशंट. बाकीच्या ज्यांना बाकीच्या लोकांना ज्याची गरज आहे त्यांची पण नाही. त्यामुळे आता तुम्ही म्हणता की काय करावं, ते डिसेंट्रलायझेशन करावं. प्रत्येक राज्यांनी, प्रत्येक म्युन्सिपाल्टीनी त्यांना जास्ती त्यांना ऑटोनॉमी आपण द्यावी. म्हणजे केरळ सरकारने करून दाखवलेलं आहे. म्हणजे ही सूचना खूप छान आहे. पण मुळात कोणी कोणाला अधिकार द्यायचे आणि मुळात अधिकार द्यायचे आहेत का इतरांना, हा प्रश्न कदाचित असल्यामुळे या अवस्थेमध्ये आपण अडकलो असू. माझ्यातर्फे शेवटचा प्रश्न, आपण खूप प्रश्न आलेत ते घ्यायला लागूया. हे जे करत असताना, हे जे काही आपण निवडलं, हे मॉडेल निवडलं, हे इतकं त्याला सोशल डिस्टन्सिंग आणि हे ते त्या पद्धतीने शक्य होईल का आपल्याला, म्हणजे इतकं जमेल का? कारण एकदा का मुंबईचे लोकल सुरू झाल्या की त्याची आकडेवारी भयानक येते. म्हणजे 60 लाख लोक सकाळी उठून संध्याकाळी घरी जातात आणि परत संध्याकाळून आपापले अवयव सांभाळत घरी पोहोचतात. अख्खा युरोपचा खंड इकडून तिकडे जातो. तर हे भारतासाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वतंत्र विचार असायला हवा असं वाटतं का तुम्हाला? पण गिरीश, असं समजू नका की 2 टोकं आहेत, आयदर इथे किंवा तिथे. वी शुड ते ग्रॅज्युअली काय काय आपण गोष्टी ट्राय करायला पाहिजेत. अर्थातच मुंबई हे स्पेशल आहे की इथे साध्या नुसत्या धारावी 2 स्क्वेअर किलोमीटर त्याचा परिसर आहे, पण त्याच्यात जवळ 7 लाख लोक राहतात. पण तसंच जर आपण बघितलं, संबंध MMRचं क्षेत्र जवळजवळ 450 स्क्वेअर किलोमीटर आहे, पण दिल्लीचं क्षेत्र 6 का 7,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. त्यामुळे प्रत्येक शहर हे काय एकमेकांसारखं नाहीये. काही काही ठिकाणी आपल्याला वेगळे प्रयोग करता येतील, काही काही ठिकाणी जास्ती स्पेशलाइज ट्रीटमेंट करावी लागेल. त्यामुळे असं मी असं नाही समजत की हे टोक नाही तर ते टोक. मी जसं म्हणाल की काही काही मोठ्या कंपन्यांना तुम्ही जबाबदारी द्या. तुमच्या कर्मचाऱ्यांचे पुढच्या 3-4-6 महिने ट्रान्सपोर्टची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि जर काही झालं तर ती प्रोटोकॉल जे पाळायचे तुमच्या. अर्थात तुम्ही त्या एपिडेमिक ऍक्ट सारखं क्रिमिनलाइज मात्र करू नका की बारीक सारीक गोष्टींना पण लोकांना जेलमध्ये टाकायचं, असं डोंट क्रिमिनलाइज इट, पण जास्त जबाबदारी तुम्ही द्या मोठ्या पॅकेजच्या अनुषंगाने. जर्मनी सारख्या देशाने उपाययोजना केली की त्यांनी कामगारांचे पगाराचा भार कंपन्यांचा उचलला, कंपन्यांची देणी लांबवली. सुनक ऋषी, इंग्लंडचे अर्थमंत्री, त्यांनीही अशाच उपाययोजना, तसंच काही आपण करायला हवं. आणि तिकडे पण रोगाची म्हणजे ते नंबर काही खाली येत नाहीयेत. सिंगापूरमध्ये तर आता जवळजवळ 30 का 40,000 रुग्ण आहेत. म्हणजे ते जर त्याची जर प्रपोर्शन भारतात घेतली तर आपल्याकडे 75 लाख, आज 2.25 लाख आहेत, पण आपल्याकडे 75 लाख रुग्ण असते जर आपण सिंगापूरचं प्रपोर्शन घेतलं. त्यामुळे असं समजू नका की त्या देशांमध्ये, पण तिथे काय आहे की त्यांची जी हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अजून इतके आकडे असून ते मॅनेज करू शकतात. आपल्याला विल हॅव टू बी फ्लेक्सिबल. मला असं वाटतं प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरामध्ये वेगळी अप्रोच ठेवायला पाहिजे. बरोबर. सिद्धार्थ, माझं सहकारी, आता आपण थोडेसे प्रश्न घेऊया, कारण खूप प्रश्न आलेत व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांपासून ते कंपन्यांच्या लोकांपर्यंत असे प्रश्न आलेत. एकाने ते सहज विचारले, सिद्धार्थ हाताला लागेस पर्यंत एकाने सहज असं विचारले की अहो ते 30% काम करा सांगतात, आम्ही आता कशी कंपनी चालवायची, असा एक प्रश्न दिसतोय उद्योजकाचा. तुम्ही काय सांगाल त्या विषयावर? नाही, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं असं काय सांगता येत, म्हणजे की आय थिंक एक मात्र सांगायचं वाटतं की काही काही उद्योग असे आहेत, म्हणजे हा कोविडची महामारी याच्या आधी पण आपण जे बोलले, पार्श्वभूमीची मी सांगितली गेल्या 4-5 वर्षांनी, त्यामध्ये एक 2017 साली वर्ल्ड बँकेचा मोठा रिपोर्ट आला होता की त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये औद्योगिक क्षेत्रात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 69% म्हणजे जवळजवळ 70% आपले जॉब्स आर वल्नरेबल टू ऑटोमेशन.
त्यामुळे जवळजवळ 70% जे जॉब्स आहेत ते ते व्हॅनिश होणार आहेत, ते जाणार आहेत, कारण ऑटोमेशन. तुम्हाला माहिती आहे का, आता आपण जो म्हणजे हे चर्मकारी जे म्हणतात शू मॅन्युफॅक्चरिंग, हा. त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की खूप कामगार, म्हणजे त्याच्यात खूप लेबर इंटेन्सिव्ह असतं, पण आता adidas सारख्या कंपन्या पूर्णपणे ऑटोमेशनने बनवतात. सबंध शर्ट, सबंध बूट, बूट. त्याला म्हणजे ह्युमन हँड्स त्याला टच पण करत नाही. तसंच मी ऐकलं की आता आपण जेव्हा गार्मेंट मेकिंग याला पण आपण लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो. म्हणजे निदान बटन, काजवी वगैरे ते शिवायला ते माणूस लागतो. पण आता काही काही गार्मेंट फॅक्टरी आहेत आणि म्हणजे बांगलादेशमध्ये आहेत, व्हिएतनाममध्ये आहेत, कम्प्लिटली ऑटोमेटेड, इव्हन शर्ट मेकिंग. त्यामुळे म्हणजे उद्योजकांनी पुढच्या दृष्टीने पण विचार करावा की बरेचसे जे कन्व्हेन्शनल जे जॉब्स आहेत त्याच्यात बदल येणार आहेत. त्यामुळे ते असे नवीन नवीन क्षेत्र की नवीन एक्सपेरिमेंटेशन की हे तर आपलं कॉन्स्टंटली चालूच. म्हणजे ह्या कोविडमुळे अजून आपल्याला धक्का बसलेला आहे, पण दॅट एव्होल्युशन इज गोइंग ऑन. चेंज इज परमनंट. सिद्धार्थ, प्रश्न आपण घेऊया मला. येस, या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत सारस्वत बँक. आणि अजित सर, प्रश्न खूप येत आहेत, म्हणजे त्यातनं निवड त्यांची करणं हे एक आव्हान होऊन बसलेलं आहे. एक दोन प्रश्न गिरीश सरांनी आता पहिला एक प्रश्न सांगितला होता 30% वर्कफोर्सचा. आणखी एक प्रश्न असा आहे की बँक्सना त्यांनी वित्तीय तूट आटोक्यात ठेवून किंवा फिजिकल डेफिसिट ज्याला म्हणतो आपण, ते एकीकडे बलून होणार नाही. हे करताना ही कसरत सरकार कशी काय करू शकेल? कारण बँकांना, सरकारच्या मध्ये बँकांना ऍडिक्वेट कॅपिटल आम्ही दिलेलं आहे रिकॅपिटलायझेशनच्या माध्यमातून, परंतु बँका त्या पद्धतीनं हे पुढे करत नाही. तर दोन प्रश्न याच्यात येतात की एक तर वित्तीय तूट ही कशी आटोक्यात ठेवायची, दुसरी गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेचं जे काही नजिंग आहे बँकांना, विविध दोन वेळा त्यांनी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो पण त्यांनी कमी केली, पण हे नजिंग पुरेसं होतंय असं वाटतंय का, की थोडंसं त्याच्यामध्ये आता वेन पुश कम टू शव म्हणतात तसं त्या पद्धतीने करावं लागेल? सिद्धार्थ, मी ते नजिंगच्या संदर्भात मी त्या घोड्याची उपमा दिली की घोड्याला तुम्ही नदीपर्यंत घेऊन जाऊ शकता, पण पाणी पिण्याचं काम घोडाच करू शकतो. त्यामुळे जितकं होऊ शकेल तितकं रिझर्व्ह बँकेने बँकांना दर कमी केलेत, लिक्विडिटीचा सपोर्ट दिलेला आहे, पण शेवटी कर्ज हे बँक ऑफिसरनी मंजूर करायचं असतं. आणि त्याला वित्तमंत्र्यांनी मला वाटतं एक स्पेशल मीटिंग पण घेतली रविवारी की बँकांच्या एमडींना बोलावून की तुम्ही कर्ज द्या, आम्ही 3 लाख कोटीपर्यंत तुम्हाला सपोर्ट देतोय. पण काय आहे की आपल्याकडे बँकेचे ऑफिसर असतात, ऑलरेडी बँकांवर ते एनपीएचा बोजा आहे, आणि प्लस बँकांच्या ऑफिसर, सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत त्यांच्या ऑफिसरवर नेहमी तो एक दबाव असतो की आपल्यावर समजा एखादं कर्ज म्हणजे फेल झालं तर पुढे काहीतरी चौकशी होईल, सीबीआयची चौकशी येईल आणि आपल्यावर ठपका येईल, अशी पण एक भीती असते. आणि वित्तीय तुटाची तुम्ही जो प्रश्न होता की एक मोठी बाब अशी आहे की जेव्हा वित्तीय तूट असते केंद्र सरकाराकडे, तेव्हा ते जाऊन ते बॉरो करतात. म्हणजे जितकी वित्तीय तूट असते दरवर्षी साधारण 7 लाख कोटी रुपये, एरवीच्या नॉर्मल वर्षी पण 7 ते 8 लाख कोटी तूट असते. ते 8 लाख कोटी आपण लोकांकडनं कर्ज घेतो, म्हणजे लोकांकडनं बॉरो करतो. पण एक विशेष गोष्ट भारताची म्हणजे सगळं बॉरोईंग डोमेस्टिक आहे. म्हणजे आपण परकीय बाजारात की डॉलरमध्ये जाऊन आपण ते बॉरो करत नाही. त्यामुळे आपल्या तो सरकारवर जो काय कर्जाचा बोजा वाढतो वित्तीय तुटीमुळे, तो संबंध रुपयामध्ये आहे. इट इज लाईक लेफ्ट पॉकेट ओईंग टू राईट पॉकेट. आपण भारताच्याच लोकांकडनं, बँकांकडनं कर्ज घेऊन ते वित्तीय तूट आपण ही करत असतो. आणि थोडक्यात म्हणजे जेव्हा सरकार आज कर्ज घेतं ते त्यांना उद्या त्याची परतफेड करावी लागते. त्यामुळे उद्याच्या पिढीला त्या उद्याच्या पिढी जी टॅक्स भरेल त्या टॅक्स मधनं ते सरकार परतफेड करतं, पण ते परतफेड करताना परत जर तुटाली तर परवाच्या पिढी, म्हणजे ती इट इज लाईक अ रोलिंग लोन. एक आणखी प्रश्न अमोल बणगे यांचा की रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग किंवा ऑटो सेक्टर जे आपण आता त्यांना मोठ्या प्रमाणाची कर्ज दिली होती आणि आता 3 महिन्याचं एक मॉरेटोरियम वाढवलेलं आहे, म्हणजे तर ह्याचा कुठेतरी बँकांवरती त्याचं काही प्रेशर येऊ शकेल का? कारण आता हे ऑगस्ट पर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. मोरेटोरियम पहिल्यांदा प्रथम रिझर्व्ह बँकेने सांगितलं की 3 महिने तुम्हाला तुमच्या डोक्यावर कुठलंही जर कर्ज असेल उद्योगांवर किंवा इव्हन गृह कर्ज वगैरे, तर 3 महिने तुम्हाला कम्प्लीट म्हणजे ईएमआय भरायची गरज नाही. पण 3 महिन्यानंतर जो काही ईएमआय नवीन ईएमआय तो थोडासा ऍडजस्ट होईल आणि 4थ्या महिन्यापासून बँक तुमच्याकडनं मग परत वसुली करेल. तर आता अशी घोषणा झाली की 3 महिन्याचे जे ते 6 महिने झालेलं आहे. पण परत तीच की ते 6 महिने 7व्या महिन्यापासून ते नवीन ईएमआय तुमच्यावर लागू होईल, म्हणजे जो कदाचित एक काही 2-4% वाढला असेल आणि त्याच्यामुळे बँकेचा तोटा मात्र होणार नाही. कारण बँकांनी तुम्हाला हे
ज्याला आपण कर्जमाफी म्हणतो, ही कर्जमाफी नव्हे, हे नुसतं हे पोस्टपोनमेंट, इट्स मोरिटोरियम. एक प्रमोद बेडेकर यांचा असा प्रश्न आहे, तो जरा जेनेरिक प्रश्न आहे, पण या पूर्ण चर्चेला आपण हे करतोय की व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, हेल्थ ऑफ पीपल और हेल्थ ऑफ इकॉनॉमी. तर या द्वंद्वात कुठेतरी तुम्ही आता बोलत त्याविषयी, सर पण आता म्हणत होते, या द्वंद्वात कुठेही आपण अजूनही अडकलेलो आहोत का? कारण अजूनही आपण याच्यातनं काही प्रश्न मार्ग शोधला असं वाटतं का? म्हणजे पण मला वाटतं की हेल्थ ऑफ इकॉनॉमी आणि हेल्थ ऑफ पीपल असा हा हे बरोबर चुकीच्या, इट इज अ फॉल्स बायनरी, चुकीची बरोबर बायनरी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की कोविड जेव्हा नव्हतं तेव्हा असं नाही की आपल्या देशात काही रोगराई नव्हती. आपल्या देश आपण आता या घटकेला मला वाटतं आपल्या देशात 2.25 लाख वगैरे रुग्ण आहेत कोविडचे, आणि एक 6,000 किती आहे बरं, मे बी 6,000 असतील मृत्यू आतापर्यंत झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का की दरवर्षी टीबी, नुसते टीबीनी 5 लाख लोक मरतात. नंतर त्याच्यात तुम्ही मलेरिया, डेंगी वगैरे इतर जर, त्यामुळे तो नेहमी ठळक तुमच्या बातम्यांमध्ये किंवा हेडलाईन मध्ये नसतं. दररोज जर तुम्ही एक लोकसत्तेने फ्रंट पेजवर की आज टीबीने इतकी लोक गेली, तर मी कोविडचं मी महत्व काही कमी करत, आय एम नॉट ट्राईंग टू डाऊन प्ले ही रिस्क, पण मला असं नाही वाटत की हेल्थ ऑफ इकॉनॉमी नाही, शेवटी हेल्थ ऑफ पीपल ओनली. अगर सुरुवातीला जो इकॉनॉमिक क्रायसिस झाला की लोकांचे रोजगार गेले, पगार म्हणजे नोकऱ्या गेल्या, पण दॅट इकॉनॉमिक क्रायसिस हॅज बिकम अ फूड क्रायसिस. तुम्हाला आता उपोषणात लोक मारायला हवेत का? त्यामुळे हे फॉल्स बायनरी आहे माझ्या मते. हेल्थ ऑफ इकॉनॉमी, हेल्थ ऑफ पीपल इज अ फॉल्स बायनरी. नाही, हे अगदी सांगितलं ते बरं झालं, कारण एक वर्ग आता असं म्हणायला लागलेला आहे, आणि हा मला असं वाटतं की आपल्या हास्यास्पद विचारधारेचा भाग आहे की म्हणजे अर्थव्यवस्थेवरती टीका केली, त्याच्या व्यवस्थापनावरती, तर आयुष्य वाचवणं महत्वाचं आहे. पण आयुष्य आणि अर्थव्यवस्था, जगणं आणि अर्थव्यवस्था एकच भाग आहे. म्हणजे एकच भाग आहे. माणूस आणि अर्थव्यवस्था नाही जगली तर त्याला काही अर्थ नाही, आणि अर्थव्यवस्था जगली आणि माणूस नाही जगला त्यालाही काही अर्थ नाही. मला असं वाटतं की हे जे संकट घालणं आहे हे आपण यातनं शिकायला हवं, मला असं वाटतं. आणि तो मुद्दा सातत्यानं समोर येतो, आणि आपल्याला हे किंवा ते असंच बघायला आवडतं का? म्हणजे दारिद्र्य श्रीमंती, नायक खलनायक, चांगला वाईट, काळा पांढरा असंच असतं का? अर्थव्यवस्थेच्या बाबतीत असं असू शकत नाही. तुमचं काय मत आहे त्याविषयी? नाही, बिलकुलच नाही, बिलकुल नाही. इट इज अ फॉल्स बायनरी. मी म्हटलं ना की आणि एक म्हणजे बायनरी नसतं, आणि हे त्याच्यात ग्रेडेशन पण असतात की तुम्ही जर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जर सुरू नाही केली, लोकांना निदान फूड तरी म्हणजे अन्नाची व्यवस्था करा. आणि तुम्हाला माहिती आहे की शहरी भागांमध्ये काय असतं की म्हणजे डेन्स पॉप्युलेशनमुळे बऱ्याच लोकांची जी खाण्याची व्यवस्था असते म्हणजे जेवणाची, ते काय प्रत्येकाच्या घरात वेगळं स्वयंपाकघर वगैरे असं काही नसतं. इट्स पब्लिक इटिंग प्लेस. बाहेर जाऊन ढाब्यावर खाण्याचं बऱ्याच लोकांची त्यांच्यावरती एक हे असतं. तर त्याच्यामुळे ते सगळंच बंद झाल्यामुळे त्यांना कुठेच म्हणजे मी एक दिल्लीतले काही लोकांचे बघितले टीव्हीवर. तो म्हणाला मी माझं काम होतं की मी कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये रोटी बनवायचो. मी 100,000 लोकांच्या मी दररोज रोट्या बनवायचो, आणि आज मला कुठे 3 दिवस मला जेवायला मिळालेलं नाही. म्हणजे कारण सगळं फूड मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू करायला पाहिजे. नाहीतर आपण म्हणजे लोक वाचवण्याच्या मागे जे म्हणतोय सेव्हिंग पीपल, पण ऍक्च्युली किलिंग द इकॉनॉमी इज लाईक किलिंग पीपल ओनली. बरोबर. दोन चांगले प्रश्न आहेत. भावना गोखले या असं विचारतायत की एक तर याच्यामधली पॅकेज मधली रक्कम ही बरीचशी अर्थसंकल्पात आलेली आहे, ते खरं आहे का? तो एक भाग. आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर त्यांचा प्रश्न आहे की हा नक्की काय प्रकार असणार आहे. आणि छाया दातार त्यांचाही चांगला प्रश्न आहे की त्यांनी कॅपेक्स विषयी विचारले. मला वाटतं आधी पहिले प्रश्न हे घेऊयात आपण आधी. हे नाही, ह्याच्यात अर्थसंकल्पामध्ये थोडासा भाग आला होता जो पहिला गरीब कल्याण पॅकेज जे आलं 1,70,000 कोटीचं, पहिल्यांदा जेव्हा मार्च महिन्यामध्ये वित्तमंत्र्यांनी जी घोषणा केली होती, त्यापैकी जवळजवळ 70,000 कोटी ऑलरेडी फेब्रुवारीच्या बजेटमध्ये अर्थसंकल्पात तो आकडा आलेला होता. पण नंतरचे जे आकडे आहेत, म्हणजे मी जसं सांगितलं की 5 किलो गहू तांदूळ जवळजवळ 80 कोटी कुटुंबांना किंवा लोकांना वाटले, तर तो पूर्वीच्या अर्थसंकल्प म्हणजे फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात तो नव्हता, तो नवीन होतं. आणि दुसरा प्रश्न तुम्ही काय म्हणालात की गोखलेंचा की एक अर्थसंकल्पात होता की नाही, गिरीश, दुसरा काय प्रश्न होता? आत्मनिर्भर भारत.
हा अर्थ आत्मनिर्भर. आता हा एक फार पेचाचा प्रश्न आहे, कारण आत्मनिर्भर ह्याची व्याख्याच आपल्याला अजून कोणाला पटलेली नाही, किंवा त्याच्यावर अजूनही खूप मतभेद आहेत. कारण एकीकडे आपण जर सेल्फ रिलायन्स किंवा सेल्फ सफिशियन्सी म्हटलं तर म्हणजे आपण जे 1950-60 साली केलं, ज्याला नेहरूवियन इकॉनॉमिक्स म्हणतात, की इम्पोर्ट सबस्टिट्यूशन बेस्ड इकॉनॉमी. आपण आपल्या म्हणजे स्वातंत्र्य काळ जेव्हा आपला सुरू झाला त्यानंतर पहिली स्ट्रॅटेजी अशी होती की कारण ते गुलामीत आल्यामुळे किंवा कॉलोनियल त्याच्या स्मृतीमुळे आपण की आपल्याला परत आपलं एक्सप्लॉयटेशन होण्यामुळे आपली पहिली 20 वर्षाचा जो काळ म्हणजे विकासाची जी स्ट्रॅटेजी होती दॅट वॉज इम्पोर्ट सबस्टिट्यूशन बेस्ड मॉडेल, की आपल्याला बिलकुल काही आयात करावं लागू नये आणि आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे. हा आत्मनिर्भर शब्द तेव्हा पण वापरलेला गेलाय, पण मला असं नाही वाटत की पंतप्रधान आत्मनिर्भर ही मीन्स दॅट वे परत नेहरूवियन इकॉनॉमिक्स कडे जावं की काय. मग आत्मनिर्भरचा अर्थ काय, व्हॉट इज सेल्फ सफिशियन्सी, म्हणजे जगाशी त्यांनी राहून राहून त्या भाषणात म्हटले की याचा अर्थ की आपण जगाशी कट ऑफ करणार, कॉन्टॅक्ट कट ऑफ करणार असं नाही. मग आत्मनिर्भर म्हणजे काय, टू बी सेल्फ सफिशियंट. पण माझ्या मते म्हणजे तो मेक इन इंडियाचं जे 2014-15 साली जे मेक इन इंडिया आपण सुरू केलं मोहीम, कदाचित त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. कारण अजूनही आत्मनिर्भर म्हणजे एक्झॅक्टली काय मला पण नीट कळलेलं नाही, की इट इज सेल्फ सफिशियन्सी ऍट द सेम टाइम एंगेजमेंट विथ द वर्ल्ड, की आपल्याला मोठ्या मोठ्या कंपन्यांना, मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांना भारतात आमंत्रण द्यायचं आहे, इथे अशी कंडिशन करायची की मेक इन इंडिया बट नॉट मेक ओनली फॉर इंडिया पण मेक फॉर द वर्ल्ड. ऑलरेडी आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे की वी आर ऑटो स्मॉल कार हब. इथे मोठमोठ्या कंपन्या हुंडाय, फोर्ड, टोयोटा, होंडा सारख्या कंपन्या आहेत. आपण इकडच्या कार बनवून त्या निर्यात करतो. आपल्याकडे आयटीचं पण हब आहे. आयटी आणि ऑटो या दोन क्षेत्रामध्ये आपण म्हणजे आपण त्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर आहोत का, मी म्हणेन थोड्याफार प्रमाणात ऑलरेडी आहोत. तर ते जे एक्सलन्स आहे, ती जी आपण त्याच्यातनं ते जे की क्षमता किंवा ते त्याच्यातलं जे कौशल्य ते आपण निर्भर केलंय, तेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग घ्या तुम्ही किंवा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग घ्या, ते त्याची आपण कॅपॅसिटी वाढवूया. आणि कदाचित तसं आत्मनिर्भर डझंट मीन माझ्या मते सेल्फ सफिशियंट. 1960 सालीच्या मॉडेलमध्ये प्लॅनिंगच्या काळामध्ये जे केलं ते त्याची व्याख्या आता लावता येणार नाही. सिद्धार्थ सर एक आणखी एक प्रश्न छायादत्तानंतर कॅपेक्सचा प्रश्न होता. त्यांनी असं विचारलं, कॅन वी रिड्यूस द शोई कॅपेक्स टू प्रोव्हाइड मोर रिसोर्सेस सच एज कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, पट्टी खर्च असतात शक्यतो, तर सध्याच्या परिप्रेक्षामध्ये किंवा वातावरणामध्ये हे कमी करता येतील का थोडेसे? आणि खर्च कमी करण्याच्या प्रकल्पात त्यांनी सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट सुद्धा घेतलेला आहे, कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेन वगैरे असे प्रकल्प पण घेतले. हो, आता बुलेट ट्रेनचा मला वाटतं किती 1 लाख कोटी वगैरे असा मोठा खर्च आहे, पण तो 1 लाख कोटी खर्च जवळजवळ 90% पण 98% जपान सरकार करणार होतं. त्यामुळे तो आपल्या अर्थसंकल्पात निघत नव्हता. आणि ते 50 वर्षाचं एक काहीतरी कर्ज होतं, पण त्यातलं जे काही कर्जावरचं म्हणजे जे व्याज असेल ते 2% असेल, 1.5% असेल, ते मात्र आपल्याला दरवर्षी अर्थसंकल्पात द्यावं लागेल. त्यामुळे तो एक वेगळा विषय आहे. कोस्टल रोड पण मला वाटतं बऱ्याचशा त्या परकीय वित्तीय संस्था, वर्ल्ड बँकेचं वगैरे लोन असल्याशिवाय त्या होणार नाहीत. आणि आता काय आहे की या कोविडमुळे आपल्याला बऱ्याचशा प्रायोरिटीज रिअसेस करायला पाहिजे माझ्या मते. आता सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट जवळ 20 का 30 हजार कोटी रुपयाचा आहे. जर आपल्याला जास्ती करून हेल्थकेअरवर जर आपलं लक्ष केंद्रित करायचं असेल, हॉस्पिटलची व्यवस्था, हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं असेल, तर आय थिंक वी शुड रिलुक ॲट इट. माझ्या मते तो निर्णय घेतला तो 6 महिन्या 1 वर्षापूर्वी घेतला होता, तो आता परत बघायला हरकत नाही. त्याची एवढी प्रायोरिटी आहे का, मी तर म्हणेन पुतळे तुम्ही आपण बांधतोय 5,000 कोटी 10,000 कोटी खर्च करून, ते पोस्टपोन करूया ना, ते आता त्याची घाई काय आहे. अतिशय छान एक प्रश्न सर, दिलीप चुरी यांचा प्रश्न, पण त्यापूर्वी कौतुक आगाशाने तुम्हाला असं एक व्यक्तिशः असं विचारले की आपण आता ट्विटरवर का नाही, कारण तुमचे ट्विटर मला वाटतं तो शेवटी घेऊया, आपण तो शेवटी ठेवूया, त्याची बरीच गंमत आहे. लास्ट वन, दिलीप चोरी यांनी असं विचारले की या सगळ्या पॅकेजच्या मध्ये एक भाग असा होता की आपण डेमोग्राफी आणि डिमांड, भारताची लोकसंख्या त्याच्यातनं येणारी प्रचंड डिमांड आहे, पण त्या डिमांडला काही स्टिम्युलस त्याच्यामध्ये काही दिसतं का, असं की डिमांड वाढावी किंवा मागणी वाढावी? डिमांड नुसती लोकसंख्येतनं येत नाही. जर सगळ्यांच्या खिशामध्ये पैसेच नसतील, तुमच्या दुकानासमोर 100 लोक उभी आहेत पण त्यांच्या खिशामध्ये 0 पैसे, तर तुमचा काही खप होणार आहे का? तर त्याला मागणी म्हणत नाही. डिमांड म्हणजे एबिलिटी आणि विलिंगनेस. म्हणजे लोकसंख्या आपली आहे ही हा एक मोठा ऍडव्हान्टेज आहे इकॉनॉमीचा, पण त्यांच्या खिशात पैसे असणं म्हणजे त्यांना थोडी त्यांची सुबत्ता होणं, त्यांच्यामध्ये प्रॉस्पेरिटी होणं, ती म्हणजे देशाचा विकास, आर्थिक विकास होणं,
ही प्रीकंडिशन पण आहे आणि कॉन्सिक्वेन्स पण आहे. इट इज बोथ कॉज अँड कॉन्सिक्वेन्स. त्यामुळे जसं पंतप्रधान म्हणतात की डेमोग्राफी आणि डिमांड हा एक मोठा आपला काय म्हणतात मला वाटतं पिलर आहे, पण त्याला वाढवायला आपल्याला आपली देशाचा विकासाचा दर वाढवायलाच पाहिजे. अतिशय छान मुद्दा मांडला. याचं कारण असं की अनेक जणांना हल्ली लोकसंख्या म्हणजे एवढा मोठा देश कसा तो होणार, एवढ्या चुका होणारच, मग लोकसंख्या हे इतकं मोठं पाप आहे हे अजून लोक लक्षात घेत नाहीत, मला असं वाटतं ना. हा, म्हणजे तो एक वेगळा विषय, पण माझं म्हणणं की नुसतं लोकसंख्या डझंट मीन डिमांड. बरोबर बरोबर. त्यातलं इफेक्टिव्ह डिमांड असेल की ते हल्ली जर लोक इफ दे आर स्ट्रगलिंग टू जस्ट ईट, म्हणजे ते जेमतेम फूड त्यांचं एंटायर बजेट फूडवर जात असेल, तर मग बाकीच्या क्षेत्रांचा म्हणजे त्यांचा विकास कसा होणार. तर त्यामुळे इट गोज हँड इन, म्हणजे इट्स बोथ कॉज अँड कॉन्सिक्वेन्स. म्हणजे डेमोग्राफी इज अ कॉज ऑफ ग्रोथ अँड कॉन्सिक्वेन्स ऑफ ग्रोथ ऑल्सो. बरोबर. सिद्धार्थ, प्रश्न येत आहेत आणखी एक. सुमित घाटे यांनी प्रश्न असा विचारलाय की फार्मा मॅन्युफॅक्चरिंगला या सगळ्या याच्यामध्ये जगभरात आणि भारतातही मोठा वेगळे फिलिप मिळेल असं वाटतंय का? म्हणजे हो, काही क्षेत्र अशी आहेत की कोविडच्यामुळे त्यांना खूप मोठं एक उत्तेजन किंवा एक त्यांना ग्रोथ मिळणार आहे. एक म्हणजे हेल्थ केअर रिलेटेड एनिथिंग. आता आपल्याकडे इव्हन साधी गोष्ट म्हणजे मास्क जे घालतात, मास्क उत्पादक जर काही कंपन्या असतील तर त्यांच्या उत्पादनाला इतकी प्रचंड मागणी वाढणार आहे. त्यामुळे हेल्थ केअर रिलेटेड एनी सेक्टर त्याला खूपच मागणी वाढणार, त्याची ग्रोथ होणार आहे. दुसरं म्हणजे फार्मामध्ये पण मला वाटतं ग्रोथ नक्कीच येईल. आता पण होत आहे, म्हणजे या 2 महिन्याच्या कालावधीत पण फार्मा कंपन्यांना ज्या चांगले दिवस आहेत. नंतर डिजिटल, एनिथिंग टू डू विथ डिजिटल, त्याच्यामध्ये आपण आता डिजिटल मीडियम असो, डिजिटल फायनान्शियल सर्व्हिस असो, डिजिटल ई कॉमर्स असो, म्हणजे किंवा डिजिटल बँकिंग असो, तर सगळ्या डिजिटल रिलेटेड क्षेत्रांना पण खूप एक पुष्टी मिळणार आहे. तर काही असे क्षेत्र आहेत मात्र की त्यांना आणि कदाचित ह्या जास्त काळ जेवढा लॉकडाऊन मध्ये असू त्याच्यामुळे कदाचित लोकांचे काही बिहेवियर पण चेंज व्हायची शक्यता आहे. मला वाटतं की आपण एवढा अगदी स्पॉन्टेनियसली अशा ठिकाणी जाणार नाही की जिथे खूप गर्दी असेल, किंवा मॉलमध्ये असो किंवा स्टेडियम मध्ये असो किंवा सिनेमा बघायला. तर त्यामुळे त्याचा अर्थ असा की डिजिटल एंटरटेनमेंट विल गेट मोर पुश. हा थोडासा म्हणजे कदाचित मला असं वाटतं की आशावाद असेल, कारण आता घरात नुसते प्रेशर कुकर सारखी अनेकांची अवस्था झालेली आहे. कधी एकदा दरवाजे उघडतात आम्ही जातोय अशा पद्धतीने होईल. पुन्हा एकदा तो एक महत्वाचा विषय तो तुमच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की हे सरकार काही एक अर्थविचार घेऊन समोर आलं होतं 2014च्या आधीपासूनचा जर आपण प्रकार बघितला तर हे अतिशय आम्ही उद्योग स्नेही असू, अर्थव्यवस्था स्नेही असू, आपली सर्व सरकार म्हणजे मनमोहन सिंगांचा विशेषतः दुसरा भाग जर लक्षात घेतला तर बोलायचं उजव्या बाजूने आणि जायचं डावीकडे असं अनेक सरकारांचं का होतं. म्हणजे नेहरूवियन राजकीय विचाराला या सरकारचा खूप मोठा विरोध आहे, कारण त्यांचं राजकीय ते सगळं अमान्य आहे ना. पण नेहरूंच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा पुरस्कार हे सरकार करतं असं एक जे बोललं जात आहे. तुम्हाला खाजगी उद्योग क्षेत्राशी संबंधित असताना हे असं वाटत नाही का की आपण सारखा वारंवार त्या समाजवादी अर्थव्यवस्थेचाच विचार करतो? हो गिरीश, ऍक्च्युली हा प्रश्न म्हणजे थोडा एक मूलभूत काही तत्वांवर जातोय की एकीकडे आपल्याला आपण म्हणतो की इज ऑफ डुईंग बिझनेस वाढवायचा आहे, आणि दुसरीकडे मी आता बरेच अशी उदाहरणं देऊ शकतो की इज ऑफ डुईंग बिझनेस असून सुद्धा आपण कित्येक धोरणं अशी आहेत की आपण उलटी केली. आता उदाहरणार्थ आंध्र प्रदेशमध्ये 20-25-30 हजार कोटी रुपयांचं गुंतवणूक झाली सोलर क्षेत्रामध्ये. आणि तुम्हाला माहितीये सोलर असं क्षेत्र आहे, सोलर एनर्जी, की तुम्हाला सगळा खर्च पहिल्याच वर्षी करावा लागतो, आणि त्याचा जो परतावा असतो त्याला 20 वर्ष लागतात. त्यामुळे तुम्हाला पीपीए साईन करावे लागतात, पॉवर परचेज अग्रीमेंट, आणि ते त्या राज्य सरकारशीच असतात. आणि त्या आधारावर कित्येक मोठ्या मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली. त्यांना ऑर्डर मिळाला, त्यांनी बीड केलं, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि सरकार बदललं, आणि दुसरं मंत्रिमंडळ आल्यावर त्यांनी सगळे पीपीए कॅन्सल केले किंवा रिव्ह्यू करावे.
लोकांचे एकदम गोंधळ, म्हणजे लोक पॅनिक आणि हे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आहेत. हो. तसंच मोठ्या कंपन्या, ई कॉमर्सच्या कंपन्या आपल्या देशात आल्या आणि ते काही अंडर सर्टन अझम्पशन आल्या हो. आणि त्यांनी जे काही म्हणजे ज्या ज्या धोरणांवर आधारित ते आले, त्या आल्यानंतर काही धोरणं बदलली गेली, तुम्हाला माहिती आहे, मोठ्या कंपन्या. हो, हो. तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रिसिटी वाढवणं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऍक्सेस वाढवणं किंवा त्यांना भांडवल मिळ किंवा लेबर लॉस, पण त्यापेक्षाही जास्त गुंतवणूकदारांना व्हॉट दे नीड इज स्टेबिलिटी, कंटिन्युटी अँड प्रेडिक्टेबिलिटी. ही जी एक कंटिन्युटी लागते की तुम्ही खरोखरच गुंतवणूकदारांना जेवढं तुम्ही, म्हणजे काय म्हणतात, जे म्हणतात ना की वी डोंट बिलीव्ह इन रेड टेप बट रेड कार्पेट, हे तर पण ते ऍक्च्युअल ग्राउंड रिअलिटी, लहानपणापासून मी घोषणा ऐकत आलेलो आहे. लाल फीत नाही तर लाल कार्पेट, पण ऍक्च्युअल ग्राउंड रिअलिटी इफ दॅट डझंट मॅच दॅट एक्सपिरियन्स, आणि असं बऱ्याच ठिकाणी होतं. आणि म्हणूनच आपण बघतो की ही जी रेग्युलेटरी रिस्क आहे म्हणजे खासगी क्षेत्रामध्ये, की लोकांना वाटतं की ही शाश्वती आहे का या पॉलिसी, खरोखरच सरकार प्रो फ्रेंडली आहे का. आता तुम्ही सडनली सपोज सगळ्या किमतींवर एक कॅप लावली, खासगी क्षेत्रामध्ये नफा कधी होतो तर किमतीमध्ये जर हे नसेल, म्हणजे काय म्हणतात, बंधनं नसतील किंवा कॅप नसेल तरच. पण सडनली सगळ्या जर तुमच्या किमतींवर कॅप आली, आत्ताच उदाहरण येतं, म्हणजे एक वित्तमंत्र्यांनी अनाऊन्स केलं की आम्ही ECA म्हणजे एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मधनं सगळे म्हणजे धान्य वगैरे ज्या फूड आयटम्स आहेत ते आम्ही काढणार आहोत. त्यामुळे हा एक सपोज टू बी उद्योगाला किंवा शेतकऱ्याला एक म्हणजे फ्रीडम, इकॉनॉमिक फ्रीडम. पण असं म्हणत नाहीत की ECAच आम्ही डिसमॅन्डल करू. एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट हा जो कायदा आहे तोच तुम्ही डिसमॅन्डल करा ना, कारण त्या कायद्यामध्ये पेट्रोल डिझेल आहे. उद्या मला जर माझे टोमॅटो घेऊन जायचं असतील, मी समजा टोमॅटोचा शेतकरी असेल, माझ्या टेम्पोमध्ये घालून मी टोमॅटो दुसरीकडे नेतोय, पण जर ECA खाली जर तुम्ही पेट्रोल डिझेलवर तुम्ही निर्बंध आणले तर परत मी त्या ECAच्याच कचाट्यात सापडलो. आणि असे कित्येक लोक मला माहिती आहेत की लघु उद्योगवाले, एक जवळचे म्हणजे ओळखीचे लोक आहेत, नवरा बायको इंजिनियर आहेत आणि उत्तमपणे त्यांचं म्हणजे बिझनेस, पण ते म्हणतात की आमचा 90 ते 95% वेळ टॅक्स आणि वेगळे इन्स्पेक्टर आणि ह्याच्यामध्ये जातो. म्हणजे आमचं मूळ जे काम आहे ते आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना देतो, आम्हाला त्याच्या क्रिएटिव्हिटीमध्ये आमच्या बिझनेस इंजिनिअरिंगचा धंदा आहे त्यांचा, पण त्यांचा 90% वेळ याच्यात जातो कॉम्प्लायन्स मध्ये, ज्याला आपण दॅट शोज की आपल्याला बरीच प्रगती करायची या क्षेत्रामध्ये. आता काही ही संधी साधत काही राज्यांनी तथाकथित कामगार कायद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. खासगी बाजूनी बघायला गेलं तर कामगार कायदे उद्योगाला अडथळा आणतात असा एक आरोप केला जातो. कामगारांच्या बाजूने बघायला गेलं तर एक पारंपरिक विचारधारा अशी की भांडवलदार पिळवणूक करतात कामगारांची वगैरे वगैरे, त्या मानसिकतेतनं आपण अजून आलेलो नाही. अशा वेळेला हा थोडासा अर्धा कच्चा प्रयोग झाला कामगार कायद्यातल्या सुधारणेचा. परत तो राज्यांनी मागे घेतला. आजची बातमी अशी की आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सुद्धा भारताच्या या संदर्भात विचारलेलं आहे. तर हे कामगार सुधारणा प्रकरण झालं कसं आणि काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? पहिलं म्हणजे कामगार कायदा कोणाला लागू असतो? तुमच्या घरी जर कोणी झाडूपोछा करायला येत असेल त्याला कामगार कायदा लागू आहे का? किंवा इस्त्रीवाला असतो किंवा, त्यामुळे 85 ते 90% जे कामगार किंवा मजूर वर्ग आहे देशामध्ये त्यांना तो कामगार कायदा लागूच नाहीये. मुळे जो कामगार कायदा आपण शिथिल करायचा म्हणतोय, जो ज्या म्हणजे दिस इज द एलिफंट इन द रूम, की 90% कामगारांना तो कायदा, शेतमजूर आहेत त्यांना कामगार कायदा लागू आहे का? नाही. त्यामुळे कामगार कायदा जो शिथिल आपण करतोय तो फक्त 10% यांनाच तो लागू आहे. एक तर दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमच्या त्या विधानाशी सहमत नाहीये की कामगार कायदा हा एक मोठा अडथळा आहे उद्योजकांना. हे बिलकुल नाही. माझं विधान नाही आहे. म्हणजे एकंदर हे टीकेचे जे आरोप म्हणजे होतात ना, मी या मताचाच आहे. म्हणजे असायलाच हवं तो मी माझं हे वैयक्तिक नाही. मी गेले 10-15 वर्ष मी जे इंडस्ट्री चेंबर्स मध्ये बघतोय, जर कुठल्याही उद्योजकांना ते सर्व्हे करतात की तुमचे टॉप 3 व्हॉट आर युअर टॉप 3 कन्स्ट्रेंट्स, त्याच्यामध्ये कामगार कायदा, लेबर लॉस कधीही येत नाही. कुठल्याही सर्व्हेमध्ये बघितलं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की इट इज नो डाऊट की कामगार विषय हा राज्य पातळीवर, म्हणजे आपल्या संविधानामध्ये घटनेमध्ये इट इज अ लेबर लॉ इज मला वाटतं स्टेट लिस्ट. पण गेले 2-3 वर्ष आपल्या संसदेमध्ये सगळे 44 जे कामगार कायदे आहेत त्याच्या 4 भागांमध्ये सिम्प्लिफिकेशन ही क्रिया चालूच आहे आणि ती ऑलमोस्ट आता संपत आलेली आहे.
त्यामुळे ते चालू असताना आपण एकदम घाईघाईने ऑर्डिनन्स म्हणजे वटाहुकूम काढून कामगार कायदा शिथिल करणं हे मला वाटतं दिस इज जस्ट इज ओनली फॉर शो. आणि लगेचच मला वाटतं कित्येक म्हणजे काही आपल्या भारतीय कामगार सेना वगैरे त्या लोकांनी आक्षेप घेत आणि त्यांनी मागे पण घेतले. आणि बाय द वे ह्याचं मूळ तत्व असं आहे की एक तर तुम्हाला फॉर्मल सेक्टर वाढवलं पाहिजे की 10%वरनं आपला 15-20% ते झालं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तत्व असं हवं की प्रोटेक्ट द वर्कर नॉट द जॉब. म्हणजे वर्कर म्हणजे त्या मजुराला सोशल सिक्युरिटी हवं. आपले मुख्य काय हवं की तुमची जर नोकरी गेली तर तुम्हाला बेरोजगारीचं काय जो असेल भत्ता हे एक. दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा 65 वय तुमचं होईल तेव्हा काहीतरी तुम्हाला फंड किंवा पेन्शन आणि हेल्थ इन्शुरन्स ह्या 3च गोष्टी आपल्याला पाहिजेत. म्हणजे प्रोटेक्ट द वर्कर नॉट द जॉब. म्हणजे जॉबमध्ये हायर अँड फायर जर होत असेल लोकांच्या नोकऱ्या जातात नोकऱ्या येतात त्याच्यामध्ये जास्ती निर्बंध घालू नका. दॅट इज वॉट उद्योजक वॉन्ट. पण प्रोटेक्ट द वर्कर नॉट द जॉब दिस शुड बी द प्रिन्सिपल ऑफ ऑल लेबर लॉ. हेनरी फोर्ड यांचं विख्यात वाक्य आहे की मी काय कामगारांच्या सुरक्षिततेसाठी नाही पण उत्पन्नाच्या सुरक्षिततेसाठी. अतिशय छान. पण एक हेनरी फोर्डवरून मला आठवलं एकच मिनिट घेतो की हेनरी फोर्ड तो युनियन लीडर होता. म्हणजे तो दाखवत होता की बघा हे सगळे आम्ही आता रोबो लावलेले आहेत. आता कामगारांची गरज नाही. सगळे रोबो करतात. बघा किती छान करतात. त्यांच्यामध्ये 0 एरर असतो. ते कधी म्हणजे काय म्हणतात खाडा करत नाहीत, सुट्टी घेत नाहीत, कधी आजारी पडत नाहीत. बघा किती उत्तम क्षमतेने करतायत. तर युनियन लीडर विचारतो वा उत्तम आहे पण तुमचे रोबो तुमच्या गाड्या विकत घेतात का? त्यामुळे ते ह्युमन एलिमेंट आहेच प्रत्येकात. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सिद्धार्थ पुढचा प्रश्न. सारस्वत बँक प्रायव्हेट लिमिटेड हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. एक प्रश्न तुम्हाला सर अजित सर असा आलाय की उत्कर्ष तळवेलकर थोडा जेनेरिक आहे म्हणजे की एक अर्थतज्ञ म्हणून ऍज अन इकॉनॉमिस्ट एखाद्या कंपनीला सध्याच्या या सगळ्या अडचणीतनं बाहेर येण्यासाठी तुम्ही काय उपाय सांगू शकाल? मुख्य म्हणजे कॅश कॉन्झर्वेशन. म्हणजे पहिलं मुख्य म्हणजे कॅश कॉन्झर्व करणे, कॅश लिकेज बंद करणे, शक्यतो आपली इन्व्हेंटरी लिक्विडेट करणे. जी काय तुमच्याकडे इन्व्हेंटरी असेल, तुम्ही जर एखादा कारखाना किंवा काही उद्योग चालू असेल ती लिक्विड आपण ज्याला इन्व्हेंटरी म्हणतो ती लिक्विडेट करणे. तिसरी गोष्ट म्हणजे रिसिवेबल ज्यांच्याकडनं तुमचं येणं आहे म्हणजे पेमेंट थकबाकी असली तर ती वसुली करणं त्याच्या मागे लागणं नसेल तर अशी अशी आहे. आणि म्हणजे दॅट इज द फर्स्ट प्रिन्सिपल. कॅश कॉन्झर्वेशन इज द फर्स्ट प्रिन्सिपल आणि लिक्विडेटिंग इन्व्हेंटरी. आणि अर्थातच की नवीन हे बघा या परिस्थितीत पण नवीन काही नवीन संधी नवीन काही रिलेटेड बिझनेस. तुम्हाला माहिती आहे की आता आमच्याच कंपनीचं उदाहरण द्यायचं म्हणजे गार्मेंट फॅक्टरी जर बंद पडली पण सडनली पीपीई जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जे लागतंय कोविडच्या डॉक्टरांना किंवा नर्सेसना किंवा मास्क बनवणं किंवा ग्लोव्ज बनवणं तर आता त्या फॅक्टरी चालू आहेत आमच्या. आम्ही सडनली ते प्रोडक्शन बदललं. महिंद्राने मी ऐकलं की त्या लोकांनी काही ठिकाणी व्हेंटिलेटरचं प्रोडक्शन काही ठिकाणी चालू आहे. आमच्या काही केमिकल फॅक्टरीमध्ये हँड सॅनिटायझर बनवायला लागले. सॅनिटायझर्स किंवा डिसइन्फेक्टंट्स ब्लिचिंग एजंट्स. तर थोडी जर तुमच्या उद्योगामध्ये ती काय ऍडजस्टमेंट करता येत असेल तर ते पण तुम्ही बघावं की नवीन काही संधी असेल. 2 प्रश्न खूप छान आहेत. एकाने विचारले अतुल कुलकर्णी म्हणून त्यांनी विचारले की वाय एक्सपोर्ट ऑफ मर्चंडाइज ग्रोथ रेट बिकेम 0, व्हॉट आर द रिझन्स. आणि दुसरा मुकुंद गोंधळेकर विचारतात यू आर टॉक्ड अबाउट स्लाइडिंग इन्व्हेस्टमेंट रेट, व्हॉट वॉज द ट्रेंड इन सेव्हिंग रेट. चांगला एक्सपोर्ट शून्य झाला नाही. एक्सपोर्टच्या ग्रोथ रेट शून्य झाला. म्हणजे 2014 साली जो आपल्या देशाचा एक्सपोर्ट होता $300 बिलियन 5-6 वर्षांनी इट इज स्टील $300 बिलियन. सो द ग्रोथ रेट ओव्हर 6 years इज 0. दॅट ग्रोथ रेट युज टू बी जवळजवळ 20% दरवर्षी. दॅट इज द वरिंग थिंग. हे म्हणताय तुम्ही सेव्हिंग रेट. आता आपल्या जो गुंतवणुकीचा जो रेट होता जीडीपीचा म्हणजे जवळजवळ दरवर्षी आपण 36 ते 38% गुंतवणूक करायचो. दिस वॉज बॅक इन 2010, 8, 10, 11 पर्यंत. तो हळूहळू खाली येत आता 28%वर आला. गेली 4 वर्ष 28%वरच रखडलेला आहे. आणि त्याचं कारण असं की कॉर्पोरेट प्रॉफिटेबिलिटी हॅज टेकन अ हिट. कॅपॅसिटी युटिलायझेशन खूप खाली गेली आहे. चायनीज आयातीचा थोडाफार आपल्याला परिणाम झालाय. रुपी आपण फार स्ट्रॉंग होता आपला म्हणजे जी एक्सचेंज रेट म्हणतो रुपी स्ट्रॉंग असल्यामुळे इम्पोर्टेड गोष्टी स्वस्त होत्या. त्यामुळे इकडच्या उद्योगांवर त्याचा परिणाम झाला.
आणि एनपीए म्हणजे बँका पण एनपीए मध्ये असल्यामुळे त्यामुळे बरेच त्याच्यातले फॅक्टर्स आहेत. मात्र जो सेव्हिंग रेट आहे, डोमेस्टिक सेव्हिंग रेट, जो हाऊस होल्ड सेव्हिंग रेट म्हणतात, तो मात्र कायम जो आहे तोच आहे, 20-22% तो आहे. कॉर्पोरेट सेव्हिंग रेट मात्र खूप खाली गेला, कारण कॉर्पोरेट प्रॉफिटेबिलिटी खाली गेली. याच्यातला एक विरोधाभास मला विचारायला म्हणजे आवडेल, अनेकांच्या वतीने तो असा असेल की भारताचा बचतीचा दर कमी झाला तर काळजी वाढते. हा, जागतिक चित्रामध्ये म्हणतोय. त्याच वेळेला अमेरिकेतनं बातमी येते की अमेरिकनांचा बचतीचा दर वाढला, त्यांचा वाढला तरीही ती काळजी. हा जरा मला असं वाटतं तुम्ही समजून सांगितलं तर अनेकांसाठी आवश्यक असेल तर. हो, हा, आणि हे व्हॉट्सअप मध्ये बरेच वेळा फिरतं की बचत करणं वाईट आणि खर्च करणं चांगलं, पण ते इट इज लिटल सिम्प्लिस्टिक. अमेरिका हा एकमेव देश आहे जो म्हणजे ज्याची करन्सी जवळजवळ 60 ते 80% जगाच्या अर्थव्यवस्थेला चालवते. म्हणजे त्यांचं जे चलन आहे ते, त्यामुळे त्यांना अगदी म्हणजे अनलिमिटेड जगाकडनं लोन मिळू शकतं. सगळ्यात मोठी इंडेटेड जर देश असेल, सगळ्यात जास्त कर्जाचा बोजा ज्या सरकारच्या डोक्यावर आहे ते म्हणजे अमेरिकन सरकार. अमेरिकेच्या वर जवळजवळ 20 का 22 ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे, आणि ते सगळं कर्ज बरेचसे बाहेरच्या लोकांनी त्यांना ते कर्ज दिलंय. चीनने दिलंय, भारताने दिलंय, तैवानने दिलंय, कोरियाने दिलंय. आणि म्हणूनच हे असं का चालतं की इट्स अ व्हेरी फनी इक्विलिब्रियम की जेव्हा अमेरिकन ग्राहक खर्च करतो, त्याची मागणी संबंध देशात फिरते, जगात फिरते. म्हणजे चीनमध्ये जाते, आपल्याकडे जाते. आपल्या इथे काय आहे की आपण आपल्या देशामध्ये आपल्याला विकासाला जी गुंतवणूक लागते त्याचं जास्तीत जास्त आपण अवलंबून डोमेस्टिक सेव्हिंग आहोत. म्हणजे आपल्या सेव्हिंग आपण शक्य तेवढे बाहेरचं परकीय, सरकार तर बिलकुलच घेत नाही. आपल्या सरकारवर परकीय चलनाचा जो कर्जाचा बोजा आहे तो 0 आहे. पण खाजगी कंपन्या बाहेरचं कर्ज घेतात, आणि ते जवळजवळ आता ऍग्रिगेट काहीतरी $550 बिलियन, म्हणजे $550 बिलियन एवढं आहे सगळं बघितलं तर. पण डोमेस्टिक सेव्हिंगला महत्व अशा करता आहे की आपली जी बचत रेट आहे तोच आपल्या गुंतवणुकीकरता आपण वापरतो. त्यामुळे असा हा फरक आहे की अमेरिकन ग्राहकांनी जर बचत केली तर जगाच्या इतर देशांमधल्या उद्योगांना मागणी कमी होईल. म्हणजे त्यांनी जर बचत केली तर त्यांचं कन्झम्पशन विल गो डाऊन. वेरॅज इंडियातली जर बचत जर कमी झाली तर आपल्याला जो गुंतवणुकीकरता लागतो. सो थोडक्यात म्हणजे अमेरिका इज अ कन्झम्पशन बेस्ड इकॉनॉमी, इंडिया अजूनही इन्व्हेस्टमेंट बेस्ड इकॉनॉमी आहे. अमेरिकेने खर्च करायला हवा, त्याच्यात आपलं भलं आहे असा त्याचा अर्थात. सिद्धार्थ, पटकन काही प्रश्न घेऊया, कारण खूप आलेले आणखी 1-2 प्रश्न पण वेळेत तर घेऊ शकलो. वसंत कुलकर्णी यांचा एक प्रश्न आहे की रेटिंग एजन्सीचं जे काय भय आहे त्यांच्याकडनं जे डिव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन होतं त्यानुसार हल्ली निर्णय आपले फिरवण्यात येतात किंवा घेतले जात नाही, किंवा जो निर्णय धोरण लकवा म्हणतो तो येतो, ते कितपत तथ्य आहे? नाही, ही सबब मला वाटतं, मला नाही पटत की रेटिंग एजन्सीच्या भयामुळे आपण आपली वित्तीय तूट वाढवत नाही आहोत. वित्तीय तूट कधी वाढवावी? जेव्हा संकट असतं, आर्थिक संकट देशावर येतं, किंवा अशा मंदीची जेव्हा परिस्थिती आहे तेव्हाच तर वित्तीय तूट वाढवायची असते. चांगली जेव्हा सुबत्ता किंवा चांगला विकासाचा दर जेव्हा चांगला असेल तेव्हा थोडी तर ज्यावेळी तुम्हाला फायर फायटिंग करायचं असेल तेव्हाच तर तुम्हाला लागतं. त्यामुळे मला असं वाटत नाही की वित्तीय रेटिंग एजन्सीच्या भयाने आपण, आणि मी तुम्हाला म्हणालो की आपलं सगळं संपूर्ण कर्ज जे सरकारच्या डोक्यावर आहे, इट इज ऑल डोमेस्टिक. म्हणजे ते इट इज ऑल फ्रॉम जणू काही आत्ताची पिढी पुढच्या पिढीकडनं ते बॉरो करते किंवा ते कर्ज घेते. म्हणजे रेटिंग एजन्सीच्या भयामुळे आपण वित्तीय तूट वाढवणे हे मला बिलकुल पटत नाही. सिद्धार्थ, एकाने गुंतवणुकीविषयी विचारलं. डॉक्टर दिनेश पवार म्हणतात की हा काही तुमचा विषय नाहीये, पण की म्युच्युअल फंडामध्ये आता गुंतवणूक करावी का, योग्य वेळ आहे का? हे तुम्ही म्युच्युअल फंड तुमच्या ऍडवायझरला विचारावं. पण सांगायचं म्हणजे गिरीश की मार्चच्या म्हणजे मी म्हटलं की सुरुवातीला की वी हॅव अ सप्लाय शॉक, डिमांड शॉक आणि ॲज वेल एज फायनान्शियल शॉक. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये आपलं जे स्टॉक मार्केट पडलं त्याच्यात जवळजवळ 50 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आपलं. पण मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून जे आतापर्यंत बघितलं
तर स्टॉक मार्केट हॅज गॉन अप बाय 30-31% वर गेलेलं आहे. त्यामुळे ज्या लोकांनी मार्चच्या शेवटी गुंतवणुकीचा शहाणपणा केला असेल, पण मी म्हटलं हा माझा विषय नाही, त्यामुळे गमतीचा एक विचारलं की हेलिकॉप्टर मनी ही संकल्पना तुम्हाला मान्य आहे? हो, आता हा एक मोठा विषय आहे की हेलिकॉप्टर मनी म्हणजे थोडक्यात म्हणजे नोटा छापणं. बरोबर. आणि दॅट इज कॉल्ड एक नवीन जुनी थिअरी आहे, पण त्याला आता जास्ती प्राधान्य मिळतंय. कॉल्ड मॉडर्न मॉनिटरी थिअरी, MMT ज्याला म्हणतात. त्यांचं म्हणणं की जेव्हा मंदी एवढी आहे देशामध्ये, तर तुम्ही नुसतं चलन वाढवा म्हणजे आणि नोटा छापून त्याचा सरकारने मुबलकपणे खर्च करावा विविध क्षेत्रांमध्ये आणि तो फिस्कल स्टिम्युलसच्या स्वरूपात वापरावा. तर ह्याच्या पूर्वीच्या म्हणजे असं जर आपण सांगितलं कुठलेही म्हणजे एक 5वीतला विद्यार्थी छोट्या मुलाला जरी विचारलं की अरे मी नोटा छापल्या आणि सगळ्यांना वाटल्या तर चांगलं होईल का, तर नाही, किमती वाढतील. हे म्हणजे फारच इंट्युटिव्ह आहे. पण ह्यांचं म्हणणं असं की मंदीच्या काळामध्ये आणि आता मंदी इतकी तुम्ही म्हणाल गोल्डमन सॅक्स म्हणताय की -40%, -20%, अशा वेळी तुम्ही नोटा छापणं इष्ट आहे का? तर मला वाटतं अगेन आय बिलीव्ह की म्हणजे बायनरी न ठेवता की ह्या टोकाला किंवा त्या टोकाला, आय थिंक इट इज वर्थ एक्सप्लोरिंग की निदान 1-2 लाख कोटी रुपये तरी रिझर्व्ह बँकेने आपल्या पूर्ण चलन जो आहे त्याचं टोटल मनी सप्लाय इन इंडिया 150 लाख कोटी मला वाटतं का 140 लाख कोटी. ते 140 लाख कोटीमध्ये 1 लाख कोटी 1 किंवा 2 लाख कोटी आपण नोटा छापून बघायला हरकत नाही. आणि हा सिद्धार्थ एखादा प्रश्न घ्यायचा शेवटचा. एक मागे आपण जो डिफर केला होता ट्विटरवरती, तो त्यांनी जर शेवट होईल तो तर भैरवीचा आहे. त्याच्या आधी अर्थव्यवस्थेचा काही असला तर आपण मला असं वाटतं घ्यायला हवा. म्हणजे अजित तुम्हाला मला असं विचारायला आवडेल की 2-1 वर्षापासून 3-1 वर्षापूर्वी थॉमस पिकेटी यांनी एक सिद्धांत मांडला. त्याच्यानंतर एक मिनिमम काय प्रत्येकाला जगण्याचं उत्पन्न काय असायला हवं या आधारे बरीच चर्चा झाली. रघुराम राजन, अरविंद सुब्रमण्यम यांनी हा मुद्दा पुढे नेला. त्याविषयी तुमचं मत आहे की अर्थव्यवस्थेचा हा भाग हा टिकू शकतो का? त्याला काहीतरी आधार असू शकतो का की जगण्याचं किमान उत्पन्न सरकारने हमी द्यायला हवी? हा बघा, हे हमी किंवा 2004 ते 2014 साली जे सरकार होतं UPA ज्याला म्हणतात, त्यांचा तो जो पॅराडाईम होता त्याला म्हणतात की राईट्स बेस्ड पॅराडाईम. त्या काळामध्ये आपल्याकडे 2-3 असे मोठे कायदे आले, म्हणजे राईट टू फूड, राईट टू एम्प्लॉयमेंट आणि राईट टू एज्युकेशन. आणि त्यानंतर 2014 नंतर जे सरकार आलं त्यांनी असं आपल्याला वाटलं होतं की त्या राईट्स बेस्ड फ्रेमवर्क वरनं आपण दुसरीकडे जाऊन जास्ती उद्योग आणि म्हणजे जॉब्स, पण तसं ऍक्च्युली बघायला गेलं तर डिफॅक्टो बोथ द रेजिम्स आर सिमिलर. म्हणजे आपण त्यांना हे आता आपण राईट्स फ्रेमवर्क म्हणते, पण आपण जे म्हणतो की सगळ्यांना हे जे सरकार म्हणजे बीजेपी सरकार जेव्हा आलं तेव्हा सगळ्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आपण वीज पुरवू, नंतर सगळ्यांना लोन, मुद्रा लोन स्कीम, म्हणजे कित्येक उदाहरण आहेत. त्यामुळे असा फारसा फरक नाही. तो राईट्स बेस्ड जेव्हा फ्रेमवर्क असेल, इफ यू कॅन गॅरंटी राईट टू फूड, राईट टू एम्प्लॉयमेंट, राईट टू एज्युकेशन, राईट टू इलेक्ट्रिसिटी, राईट टू इंटरनेट सपोज, तर हे तुम्ही जे म्हणताय युनिव्हर्सल बेसिक इन्कम त्याच्याशीच संबंधित आहे. खरं म्हणजे तुम्ही ऍक्च्युली कॅश में नाही दिलं आणि म्हणजे अन्नाच्या स्वरूपात दिलं किंवा रोजगार हमीच्या स्वरूपात दिलं किंवा अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्सच्या स्वरूपात दिलं, ते इन काइंड दिलं का इन कॅश दिलं. आणि हे मला पटतं की मॉडर्न सोसायटीज हॅव टू हॅव, म्हणजे हा एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे. आपण सगळे जसं बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये आपण मेंबर असतो आणि त्या सोसायटीचे आपल्याला काही हक्क मिळतात किंवा काही मेंबरशिप बेनिफिट्स मिळतात, तसं आपण एक मोठी मेंबरशिप आपला समाज म्हणजे एक मोठी सोसायटी आहे आणि आपण मेंबरशिपची फी भरतो, म्हणजे काय, कर भरतो, इन्कम टॅक्स भरतो. किंवा जरी इन्कम टॅक्स 3% लोकसंख्या असं म्हणतात की फक्त 3% लोक इन्कम टॅक्स भरतात, पण जीएसटी तर सगळे भरतात. तुम्ही साधा साबण घ्या, तेल घ्या, मसाला डोसा घ्या, जीएसटी सगळीकडेच लागतो. त्यामुळे आपण या समाजाची मेंबरशिप हवंय आपल्याकडे, आपण त्याचा कर भरतो आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी बेसिक बेनिफिट्स मिळाले पाहिजे, गॅरंटीड टू एव्हरीबडी. तर तशा दृष्टिकोनातून बघितलं तर मला ते पटतं की वी शुड हॅव सम बेसिक राईट्स फ्रेमवर्क. ते तुम्ही कॅशमध्ये द्या किंवा जर आपलं हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि एज्युकेशन हे जर असेल तर कदाचित त्या पैशाची पण गरज लागणार. पण हे कुठल्या तरी स्वरूपात आपल्या देशात येणार जरूर आहे, कारण 3-4 वर्षापासून आपला जो आर्थिक अहवाल असतो, इकॉनॉमिक सर्व्हे, त्याच्यामध्ये पण नेहमी याचा उल्लेख होतो की UBI आपल्याकडे यायची. अतिशय छान. मला वाटतं की सिद्धार्थाच्या मनात बऱ्याच वेळापासून तो
रेंगाळणारा प्रश्न, कदाचित त्याचा निर्णय त्याच्यावरती पण अवलंबून असू शकेल की नक्की ट्विटरमध्ये तुम्ही तुझा ट्विटरवर काही संबंध नव्हता, मग अजित अनारे ट्विटरवर जॉईन झाले आणि लाखो समर्थक मिळाले, आता अजित अनारे गायब झाले, तर तुम्ही जल्पकांना ट्रोलिंगला वगैरे घाबरलात म्हणून गायब झालात की काय? नाही, असं काही नाही. आम्ही बरेच वर्ष सोशल मीडियामध्ये नव्हतो. मी आपलं काय अजूनही मी फेसबुकवर माझं काही अकाउंट नाहीये. मी पण नाही. पण त्यामुळे ट्विटरचा एक छान म्हणजे उपभोग घेतला, पण ते ऍडिक्शन होत गेलं म्हणून म्हटलं ते सध्या तरी नको. त्याच्यामुळे सर ट्विटरवर असल्यामुळे काही चांगले विचारात बसून अनेक मोठी जनता वंचित राहते असं वाटतं, कारण ती सुद्धा एक छोटस असं जसं म्हणजे 4 ओळी सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये प्रमोशन करू शकतात. नाही, ट्विटरचा मात्र उपयोग भरपूर होतो. मी म्हटलं ना, ऍडिक्टिव्ह असतं, कारण ते तुम्हाला यू कॅन क्युरेट. लोकसत्तेला तो एक काय म्हणतात ते डेंजर आहे की ट्विटरवर जाऊन लोक ते क्युरेट करतात, म्हणजे आपल्याला पाहिजे तशी आपण ते बातमी वाचू शकतो. आणि त्यामुळे न्यूजपेपर धंद्याला मात्र ते एक, कारण न्यूजपेपर तुम्ही जेव्हा वर्तमानपत्र छापता ते तुम्ही आम्हाला क्युरेट करून देता, बरोबर. गिरीश कुबेरे बसून ठरवतात की आम्ही दुसऱ्या दिवशी काय वाचायचं, आणि ट्विटर तुम्हाला कम्प्लीट त्याच्यातनं फ्रीडम देतं की तुम्ही काय वाचायचं तुम्ही स्वतः क्युरेट, म्हणजे प्रत्येक माणूस आपापला एडिटर बनतो. ती एक संकल्पना फार छान आहे, पण ठीक आहे, म्हणजे आता काय परत यायचा विचार तिकडे परत कधी, एवढ्या लवकर नाही. बघू निवृत्तीच्या वेळेला वगैरे. अजित अनारे, मनापासून धन्यवाद. अर्थ विषय हा इतका रंजकपणे सांगता येऊ शकतो, गप्पा मारल्यासारख्या गप्पा मारत मारत आपण अनेक मूलभूत संकल्पना मांडू शकतो, हे तुमच्याकडून नेहमीच अनेकांना त्याचा जाणवत आलेलं आहे. आता जे काही हजारो जण देशातनं परदेशातनं सहभागी झाले त्यांनाही हा अनुभव आला असणार. मला असं वाटतं की त्याचं कारण तुम्ही इतक्या सहजपणे अर्थविषयाचा गाभा सहजपणे उलगडून दाखवता, याचं कारण बहुतेक असं आहे का की तुम्ही अर्थशास्त्र शिकला नाही आहात म्हणून चांगल्या पद्धतीने अर्थशास्त्र सांगू शकता. कारण काही असो, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. कारण तुमच्या वेबिनारसाठी किती मागणी आहे मला माहिती आहे, किती संस्था, किती संघटना, किती अर्थविषयक अभ्यास वर्गांना तुम्ही हव्यात, त्यासाठी तेवढा वेळ असताना सुद्धा, मागणी असताना सुद्धा लोकसत्तेच्या वाचकांसाठी वेळ दिलात. मनापासून आभार, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि पुढच्या गप्पा आपण या टाळेबंदीच्या नंतर खरोखर समोरासमोर बसून मारू शकू अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. तुमचे पण आभार. धन्यवाद अजित सर. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक प्रायव्हेट लिमिटेड, आणि अजित सरांनी सांगितलं की 2 शब्दात वर्णन करायचं झालं तर विकेंद्रीकरण आणि सहभाग, ही जर 2 मूल्य आपण घेऊन पुढे गेलो तर याच्यातनं कदाचित मार्ग निघू शकेल. या कार्यक्रमासाठी मुद्दाम लॉग इन झालेल्या आमच्या असंख्य वाचकांचं, हितचिंतकांचे मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.